मसुदा समितीचं फक्त आपण एक कंपोजिशन बघून घेऊया, कारण की इथनं पुढचं यामध्ये दोन व्यक्तीचा रोल अतिशय महत्त्वपूर्ण होऊन जाईल. एक डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि दुसरे बी.एन. राव. बी.एन. राव हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्यामुळे सभेमध्ये येणे, सभेमध्ये बोलणे हा त्यांचा अधिकार नव्हता. हां, पण त्यांना एक काम सोपवलं होतं की तुम्ही या संविधानाचा एक कच्चा मसुदा जो आहे तो ड्राफ्टिंग कमिटी समोर ठेवा आणि मग ड्राफ्टिंग कमिटी त्यामध्ये काय बदल करेल किंवा त्यामध्ये काय दुरुस्ती करेल, त्याला काय शायनिंग करेल, ते ड्राफ्टिंग कमिटीचं काम असणार. तर बी.एन. राव यांनी वेळोवेळी कच्चा मसुदा समितीला सोपवलं आणि मसुदा समितीने मग त्यावर काम केलं आणि त्यावर प्रोव्हिजन्स बनवले. जसं काल आपण बोललो की मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना मिळावा, नो डाऊट हा एक कच्चा मसुदा होता जो बी.एन. राव यांनी मसुदा समितीसमोर ठेवला. पण मग ते जे अधिकार असणार आहे, समानतेचे, स्वातंत्र्याचे, अगेन्स्ट एक्सप्लोटेशन असणार, फ्रीडम ऑफ स्पीच असणार, कुठेही रेसिडेंट होण्याचा अधिकार असणार, आपला व्यवसाय आपल्या इच्छेनुसार स्थापन करण्याचा अधिकार असणार, एकत्र जमण्याचा अधिकार असणार, हे अधिकार खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळे अधिकार आपल्या मूलभूत अधिकाराच्या यादीमध्ये आहेत, याचं महत्त्व आपण नंतर बघणारच. तर ही जी बाबी होती ना की कोणकोणते अधिकार कितपत नागरिकांना मिळावे याबद्दल मग काम करायचं होतं ड्राफ्टिंग कमिटीला. ठीक आहे, तर दोन व्यक्तीचं महत्त्व नो डाऊट खूप जास्त आहे. आणि तसंही तुम्हाला सांगतोय की अख्ख्या संविधान सभेमध्ये जर आपण वकिलांची संख्या काढली ना, चला आपण धरलं की 389 सदस्य होते, त्या 389 सदस्यापैकी 75% वकील होते, 75%. पण त्या 75% वकिलांमध्ये विद्वान दोनच होते, एक डॉक्टर भीमराव आंबेडकर, दुसरे बी.एन. राव. बाकी तर ऐसे कैसे काम चलाऊ, आपण जसे BA-MA है ना पेपर सोडवतो ना, बस तसं काम होतं त्यांचं साधारणतः. फक्त टीका टिप्पणी करण्यासाठी सगळे समोर राहायचे, त्यात काहीच वाद नाही आहे. आपल्याला नंतर बघायचं आहे की जेव्हा मसुदा समितीने ड्राफ्ट मांडले संविधान सभेसमोर, तर 6543 एवढ्या सूचना सुचवल्या गेल्या होत्या की नाही, हे असं नाही, हे असं असायला पाहिजे, ते तसं नाही, ते तसं असायला पाहिजे. आणि त्यापैकी जवळपास 2500 सूचना मान्यसुद्धा केल्या होत्या की ठीक आहे, आपण या प्रोव्हिजनला बदलू किंवा ठीक आहे, आपण या प्रोव्हिजनला अशा प्रकारे करू. तर संविधान सभेमध्ये बसणारे जे इतर सदस्य होते त्यांना टीका टिप्पणी करण्याचा त्यांचा महत्त्वाचा रोल की बाबा या प्रोव्हिजनला आपण असं करू शकलो असतो, या शब्दाला आपण तसं करू शकलो असतो. तर भरपूर, जसं एक खूप कॉमन सांगतोय की आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं पहिलंच आर्टिकल जे स्टेटला डिफाईन करते की भारत हा राज्य असेल, ते यावर खूप मोठं वाद निर्माण झाला होता की देशाला काय नावाने संबोधायचं. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये देशाचं नाव आपल्याला मेन्शन करावं लागेल, तर करायचं काय, कारण की देशाला एक तर 3 नावं आहेत, भारत आहे, इंडिया आहे, हिंदुस्तान आहे. तर नेमकं नाव कोणतं द्यायचं. तर संविधान सभेच्या अर्ध्या सदस्यांचं मत होतं की नाही, आपण आपला टिपिकल ट्रेडिशनल नाव देणार भारत. पण भरपूरशा बहुतांश सदस्यांचं हे मत होतं की नाही, आपण आता एका मॉडर्न जगाकडे चाललेलो आहे आणि इंडिया हे नाव चांगलं रिप्रेझेंट करू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावर. तर त्यालाच घेऊन एवढा वादविवाद होता की त्या वादविवादाचा मधला जो मार्ग काढला गेला तो असा, त्याला असं नोट केलं की इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. तर दोन्ही शब्द आपण मांडले, दोन्ही शब्द आपण ठेवले की जेणेकरून दोनही शब्दाचा अंतर्भाव आपल्या राज्यघटनेमध्ये असेल. तर मी सदस्यांचा रोल सांगून राहिलो आहे की सदस्यांचा रोल काय आहे. सदस्य हे घटना तयार करत नाही आहेत, सदस्य ड्राफ्टिंग कमिटीने तयार केलेल्या घटनेवर टीका टिप्पणी सुचून राहिले की बाबा या प्रोव्हिजनला आपण असं करू शकतो का, तसं करू शकतो का, याबद्दल त्यांचं काम जे आहे ते महत्त्वाचं. जसं काल मी तुम्हाला सांगितलं की संविधान सभेमध्ये बोलले गेलेले एक शब्द नोंदवला गेला आहे, तर आपण जर काढलं तर 36 लाख शब्द बोलले गेलेले, त्यामध्ये जवळपास 3 लाखाच्या जवळपास, ॲक्च्युली ते 2,69,000 समथिंग शब्द आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले. त्यानंतर मग टी कृष्णमाचारी असेल किंवा मग अजून S.C. मुखर्जी असतील, यांचे नंबर्स आपल्याला दिसतात. तर ॲक्च्युली ही प्रवक्ते होते, हे वक्ते होते, हे स्पोक पर्सन होते, ज्यांना मुद्दे त्यावर चर्चा घडून आणायची होती. तर संविधान तयार करण्यासाठी दोन व्यक्तीचं नाव महत्त्वपूर्ण, डॉक्टर भीमराव आंबेडकर जे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन, दुसरे जे बी.एन. राव ज्यांनी कच्चा मसुदा दिला. कच्च्या मसुद्या काल सांगितलं ना की पकडून चला की बी.एन. राव यांचं काम काय, तर सगळ्या भाज्या, कांदी, बटाटी, मिरची हे सगळे कापून ड्राफ्टिंग कमिटीला देतील आणि ड्राफ्टिंग कमिटी मग त्यातली एक मस्तपैकी टेस्टी भाजी जी आहे ती त्याला पकवणार. तर या दोघांचं काम महत्त्वाचं. तर त्या भांडणात न गेलेलं बरं की क्रेडिट याला द्यायचं आहे, क्रेडिट त्याला द्यायचं आहे. आपण सगळ्या
महिलांना क्रेडिट देऊ. ॲक्च्युली बघायला गेलं तर संविधान सभेमध्ये बसणारा प्रत्येक एक व्यक्ती, 15 महिला होत्या संविधान सभेमध्ये. जर आपण बघायला गेलं तर त्या 15 महिलांचं पार्टिसिपेशन किती, तर जेवढे वर्ड्स बोलले गेले आहेत त्यापैकी 2% वेटेज महिलांना सुद्धा जाते. 2% जे ॲटलिस्ट बोलले, तर जसं या दुर्गाबाई देशमुख या 15 सदस्यापैकी एक होत्या. त्या मॅडम कायद्याच्या अभ्यासक होत्या, म्हणजे त्यांचं LLB झालेलं होतं. तर त्यांनी हायकोर्टचे न्यायाधीश, त्यांचं अपॉइंटमेंट कसं करावं अँड ऑल दॅट, यावर त्यांनी सूचना सुचवल्या. त्यांचं काम सूचना द्यायचं होतं. त्या सगळ्यांचं काम पकडून त्याला सूचना द्यायचं. ड्राफ्टिंग कमिटीला वाटते पटत्या त्या सूचना ॲक्सेप्ट केल्या जातील, जुन्या सूचना इरेज केल्या जातील, त्यामध्ये अमेंडमेंट केलं जाईल आणि नव्या बाबी त्यामध्ये ॲड केल्या जातील. हां, मधील विविध ज्या कमिटीज होत्या सगळ्या कमिटीजपैकी सर्वात महत्त्वाची कमिटी होती मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. या ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षपदावर डॉक्टर भीमराव आंबेडकर 29 ऑगस्ट 1947ला अपॉइंट होतात. ड्राफ्टिंग कमिटीच्या कंपोजिशनवर पण प्रश्न बनलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले का ते तर मला हे सांगा. सगळ्यांना बघितले? नाही बघितले असणार तर कालचं मग तुमचं सेशन युजलेस झालं. एवढे क्वेश्चन्स भेटणार आहेत तुम्हाला, फक्त कालच्या मुद्द्यावर सांगतोय. कालच्या आज पहिली गोष्ट, आपण इंडियन पॉलिटी शिकून राहिलो बॉस. रोज जे काही शिकणार आहोत त्याच्यावर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन भेटणार. वेटेजच तेवढं आहे. MPSC राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, UPSC असेल, सगळ्या एक्झाममध्ये या सब्जेक्टचा वेटेज खूप जास्त आणि म्हणून भरून भरून क्वेश्चन तुम्हाला मिळतील. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे तुम्ही आधी लक्ष द्या. जसं ड्राफ्टिंग कमिटीवर कॉमन क्वेश्चन्स बनले आहेत की ड्राफ्टिंग कमिटीवर एकूण किती सदस्य होते विथ अध्यक्ष, है ना, हे कॉमन क्वेश्चन बनलेले आहेत. कोणत्या जागेवर, कारण की 2 सदस्य रिप्लेस करण्यात आले होते मधल्या कालखंडामध्ये, तर कुणाच्या जागेवर कोण आलेलं यावर कॉमन क्वेश्चन बनलेले आपल्याला दिसतात. ड्राफ्टिंग कमिटी 29 ऑगस्ट 1947ला अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर आणि त्यानंतर मग 6 सदस्य या समितीमध्ये होते, ज्यामध्ये गोपालस्वामी अय्यंगर, कृष्णस्वामी अय्यर, KM मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, BN मित्तर आणि DP खेतान, हे आधीचे 6 सदस्य. कालांतराने झालं असं की BN मित्तर यांनी आजारपणाच्या कारणाला पुढे ठेवून त्यांनी राजीनामा दिला. तर त्यांच्या जागेवर मग माधवराव यांना अपॉइंट तर करण्यात आलं, पण ते मुळात कधी ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांनी काही खास आपलं पार्टिसिपेशन दाखवलंच नाही. त्यानंतर DP खेतान या व्यक्तीचं निधन झालं होतं, बऱ्याच वयाचे होते, तर यांच्या जागेवर मग TT कृष्णमाचारी यांना अपॉइंट केलं गेलं. तर आधीची ही बॉडी आहे आणि नंतर आपल्याला हे 2 एक्स्ट्राचे व्यक्ती जे आहेत ते ॲड दिसतात यांच्या जागेवर. तर कोणाच्या जागेवर कोण ॲड झाला आहे त्यावर तुम्हाला खास क्वेश्चन जे आहे ते बनताना दिसणार. ठीक आहे, तर फक्त हे ड्राफ्टिंग कमिटीला नोट करा, मग आपण पूर्ण ब्लॅकबोर्डवर बघणार आहोत. ड्राफ्टिंग कमिटीचं जे काम होतं की संविधानाला ड्राफ्ट करणे, संविधानाचा मसुदा तयार करणे. आणि संविधानाचा मसुदा म्हणजे काय बघा, लक्षात घ्या, जेव्हा देशाचं संविधान तयार झाला तेव्हा तो 22 भागामध्ये विभागलेला होता. संविधानाचे 8 परिशिष्ट होते आणि संविधानामध्ये टोटल 365 आर्टिकल्स होते, तर 395. सो एवढे आर्टिकल्स दिसत आहेत, 395 एवढे भाग दिसत आहेत. अच्छा, भाग म्हणजे काय ना, मी तुम्हाला आधीच सांगून देतो, नंतर आपल्याला तसं बघावं लागेलच. भाग म्हणजे काय की आपण संविधानाला वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये डिवाईड केलं. जसं एक्झाम्पल घेऊ की फंडामेंटल राईट हा एक चॅप्टर झालेला, किंवा राज्याच्या ज्या ड्युटीज आहेत ज्यांना आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणतो तो एक चॅप्टर झालेला. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा आपण त्याला पार्लमेंटरी सिस्टम म्हणणार, पार्लमेंट हा एक चॅप्टर झाला. स्टेट लेजिस्लेचर हा एक चॅप्टर झाला. तर त्या आधारावर मग जसं फंडामेंटल राईट पार्ट नंबर 3 मध्ये आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज पार्ट नंबर 4 मध्ये आहे, पार्लमेंट पार्ट नंबर 5 मध्ये आहे. कळते आहे, असे 22 भाग संविधानाचे होते. मसुदा समितीचं काम काय होतं की ते एक एक भाग तयार करतील,
एक एक भागाला तयार करून संविधान सभेसमोर प्रेझेंट करतील की बघा बाबा आम्ही देशासाठी, जसं एक्झाम्पल घेऊ की मूलभूत अधिकाराबद्दल आम्ही या या प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत. मग प्रत्येक एका प्रोव्हिजनवर, प्रत्येक एका आर्टिकलवर डिस्कशन होणार, त्यानंतर त्यावर मतदान होणार. जर ती प्रोव्हिजन मेजॉरिटीने पास झाली तर ते संविधानामध्ये ॲड होणार. कळते आहे काम कसं चालणार? असं नाही होईल की फक्त चर्चा झाली आणि विषय संपला. नाही, जसं आर्टिकल 14 जेव्हा मांडली गेली असावी किंवा मांडली गेली तेव्हा काय झालं, आर्टिकल 14 सांगते की इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, या 2 तरतुदी आहेत महत्त्वाच्या. म्हणजेच भारतातला कुठलीही व्यक्ती असणार, कुठल्याही धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान, त्या सगळ्या व्यक्तींना कायद्यासमोर समान लेखलं जाणार. कुठला व्यक्ती श्रीमंत आहे अथवा गरीब आहे, कुठला व्यक्ती सरकारी आहे अथवा गैरसरकारी आहे, असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना कायदा समान पद्धतीने लागू होणार, म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. कळते? आता यामध्ये ज्या ज्या सदस्यांना वाटलं की नाही यात आपल्याला काहीतरी सूचना सुचवायला पाहिजे अथवा काही दुरुस्त्या करायला पाहिजे, तर मग त्या सदस्यांनी अमुक अमुक आपल्या सूचना ज्या आहेत त्या सुचवल्या. ड्राफ्टिंग कमिटीला वाटलं की नाही सूचना आपल्याला मान्य करायला पाहिजे, त्यांनी केली. नाही वाटलं, नाही केली. आणि मग आर्टिकल 14 वर मतदान झालं. मतदानामध्ये बसणाऱ्या सदस्यांच्या मेजॉरिटीनी जर मते त्या आर्टिकल 14 ला पडली इक्वॅलिटी बिफोर लॉवर, म्हणजे ती प्रोव्हिजन पास झाली. ठीक आहे, मग आपण पुढच्या प्रोव्हिजनला जाऊ आर्टिकल 15 मध्ये. कळते आहे का? साधारणतः संविधान सभेचं काम हे या प्रकारे चाललेलं आपल्याला दिसते. आणि हे जे काम चाललं तर जे आपण म्हणतो आहेत ना की मसुदा समितीने मसुदा मांडला, मसुदा समितीने मसुदा मांडला, तर भारतीय संविधानाच्या इतिहासामध्ये मसुदा समितीने 3दा मसुदा मांडला, ड्राफ्ट मांडला. ऑफकोर्स तो बल्कमध्ये होता. असं नाही झालं की एक दिवस मूलभूत अधिकाराचा ड्राफ्ट किंवा असं नाही, बल्कमध्ये मांडला गेला. तर जर आपण मसुदा समितीने आपला ड्राफ्ट कधी कधी मांडला याचा जर विचार केला तर यांचा पहिला ड्राफ्ट प्रेझेंट करण्यात आलेला होता फरवरी 1948ला. 1948ला यांचा पहिला मसुदा संविधान सभेसमोर मांडला गेला. आणि या पहिल्या मसुदा, आणि खूप मोठा मसुदा होता हा. संविधानाचे मॅक्झिमम प्रोव्हिजन्स, मॅक्झिमम आर्टिकल्स, मॅक्झिमम सेक्शन याच्यामध्ये होते मसुद्यामध्ये. या पहिल्या मांडलेल्या ड्राफ्टवर 8 महिने चर्चा चालली. आठ महिन्याचा प्रदीर्घ काळ पहिल्या मसुद्याला दिला गेला. हे समजून आलं ना काय काम होत आहे या 8 महिन्यामध्ये? प्रोव्हिजन्स मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्यावर चर्चा करून वोटिंग करून त्याला पास केलं जाईल. 8 महिन्याच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मग जो दुसरा ड्राफ्ट मांडला गेला होता तो मांडला गेला होता ऑक्टोबर 1948. साधारणतः महिन्याभरामध्ये याची चर्चा समाप्त झाली. आणि दुसऱ्या ड्राफ्ट नंतर जो तिसरा ड्राफ्ट मांडला गेला तो मांडला होता 4 नोव्हेंबर 1948. फोर्थ नोव्हेंबर. मग जसं तुम्हाला सांगितलं की आता बघा फरवरीपासून काम सुरू झालेलं तर तिकडे डिसेंबर जानेवारीपर्यंत नो डाऊट काम चाललं. इथे पण 2-3 महिने या तिसऱ्या ड्राफ्टवर काम जे आहे ते झालंच. आता जे काही हे वर्षभर फक्त मसुदे मांडले जात आहेत, त्यावर डिस्कशन केलं जात आहे, त्याला पास केलं जात आहे, तर विचार करू शकता की वर्षभरामध्ये किती सूचना आल्या असतील की नाही बाबा या तरतुदीला असं करा, त्या तरतुदीला असं करा. जवळपास जेवढे या प्रकारे करा तर त्यांची संख्या साधारणतः 7653 एवढी. एवढ्या सूचना सुचवल्या गेलेल्या आणि त्या सूचनांपैकी साधारणतः एक्झॅक्ट नाही सांगतोय 2773 समथिंग एवढ्या काहीतरी सूचना मान्य करण्यात आलेल्या. 72-73 असाव्यात. मानल्या गेल्या, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही आहे. अंततः संविधान सभेचं कामकाज अंतिम टप्प्यावर येऊ लागलेलं होतं, कारण की जो महत्त्वाचा मुद्दा होता तो होऊन गेलेला होता. देशाचं संविधान बनवणे हा एवढा काही सोपा मुद्दा नव्हता. त्याच्या मागचं कारण माहीत आहे काय आहे? आपण पुढे यावर चर्चा करणारच आहोत.
आपल्या देशामध्ये जेवढी डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीला बांधून काही प्रोव्हिजन्स तयार करणे हा खूप मोठा टास्क होता रे. डायव्हर्सिटी कळते कशाला म्हणतो आपण? त्याला आपण विविधता म्हणतो ना. आता डायव्हर्सिटीमध्ये आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, बोलीभाषिक बोलणारे लोक आहेत. या व्यतिरिक्त कल्चरचा विचार केला तर प्रचंड वेगवेगळ्या कल्चरमध्ये आपल्याला संपूर्ण देश जो आहे तो विभागलेला दिसतो. तर या डायव्हर्सिटीला ॲक्च्युली बांधणे हा खूप मोठा टास्क होता आणि संविधानकर्त्यांनी या सगळ्या गोष्टींचा खूप चांगल्याने विचार केला, खूप चांगल्याने अभ्यास केला. विश्वास ठेवा, संविधान तयार करण्याकरिता जगातल्या 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास केला गेला. 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या चांगल्या चांगल्या बाबी आपण आपल्या संविधानामध्ये कशी उतरू शकतो यावर मसुदा समितीने काम केलं. तर त्यामुळे देशाचं संविधान तयार करणे हा खूप मोठा टास्क होता, जो या लोकांनी खूप चांगल्याने पद्धतशीरपणे त्यावेळेस जो आहे तो केलेला. 3 ड्राफ्ट तिकडे मांडला गेलेला आहे आणि आता ऑलमोस्ट अखेरच्या टप्प्यामध्ये संविधान सभेचं कार्य. पण ते अखेरचा टप्पा बघायचा महत्त्वाचा मुद्दा बघावा लागेल तो असा, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे 2 प्रमुख कार्य होते. 2 प्रमुख कार्य डिस्कशन आपण करणारच. संविधान पहिलं प्रमुख जे कार्य होतं नो डाऊट संविधान तयार करणे, हे यांचं पहिलं कार्य, मुख्य कार्य. आणि दुसरं जे कार्य होतं ते होतं देशासाठी कायदे करणे. संविधान तयार करणे आणि देशासाठी कायदे करणे. आता एक प्रकारे आपण जर बघायला गेलं तर नाही का या दोन्ही शब्दाचा अर्थ सारखाच वाटतो, पण खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. लक्षात घ्या. आपण मला सांगा 1935चा कायदा बघितलेला तर 1935च्या कायद्यामध्ये बघा लोकसभा होती, 375 जागा होते, राज्यसभा होते, 260 जागा होते. 1935चा कायदा हा ब्रिटिश काळातला अखेरचा कायदा, पण ब्रिटिशांनी भारताला 1947ला स्वातंत्र्य देऊन टाकलं. त्यानंतर मग 1947 नंतर मग असा काही व्हॉइसरॉय वगैरे राहिला का? नाही राहिला ना. मग व्हॉइसरॉय राहिला नाही, लेजिस्लेचर राहिलं नाही. तर प्रश्न असा आहे की त्यावेळेस 1947 to 1950च्या दरम्यान त्यावेळेस जर भारतासाठी कुठला एक अमुक कायदा करायचा असेल, जनरल कायदा, तर मग तो कायदा कोण करणार? कळते मी काय म्हणतोय? जर 1947ला, 1948ला, 1949ला देशासाठी कोणताही कायदा करण्याची जर गरज पडली आपल्याला, तर तो कायदा करणार कोण? मी संविधानाबद्दल नाही म्हणलो आहे, संविधानाचं काम तर इकडे सुरू आहे. संविधान तयार करणे हे प्रमुखच काम आहे संविधान सभेचं. पण प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये जर कुठल्याही कारणाने कोणताही जर कायदा, जनरल कायदा जर करायचा असला तर नेमकं तो कायदा करणार कोण? जसं मला आज सांगा की आज कायदा कोण करतं देशासाठी? लोकसभा ओनली, पार्लमेंट, संसद. आपण जेव्हा संसद म्हणतो, आपण जेव्हा पार्लमेंट म्हणतो, तर पार्लमेंट 3 फॅक्टरनी उभी होते. हे पहिल्याच दिवशी मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला. लोकसभा लोअर हाऊस, राज्यसभा अप्पर हाऊस आणि देशाचे राष्ट्रपती. या 3ही बाबींना मिळून संसद जी आहे ती तयार होते. तर संसद आपल्यासाठी काय आहे? लेजिस्लेचर, म्हणजेच तिला आपण मराठीमध्ये म्हणतो कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे असं मंडळ ज्या मंडळाला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. संसदेच्या ऐवजी आपल्या देशासाठी कायदा तयार करण्याचा अधिकार कोणाचाच नाही आहे, कोणाचाच नाही आहे, लक्षात घ्या. तर जर संसद आपल्यासाठी कायदे मंडळ आहे तर इथे 1947 असेल किंवा 48 असेल, आपल्या देशासाठी तर असं कायदे मंडळ उभं झालंच नव्हतं. अरे होणार कसं? इथे संविधान तयार झालं आहे का? नाही ना, संविधानावर तर काम सुरू आहे ना. मग संसद जर उभी नाही आहे तर त्यावेळेस जर कायदा करण्याची गरज पडली देशासाठी कोणताही जनरल कायदा, तर मग तो कायदा कोण करणार? तर यात एक महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्यावा. 15 ऑगस्ट 1947 पासून व्हॉइसरॉयनी आपले अधिकार सोडून टाकले आणि म्हटलं की आता तुमच्या देशासाठी कायदा करण्याचा अधिकार तुमचाच आहे. आपण 1947चा जेव्हा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट बघत होतो तेव्हा मी तुम्हाला एक प्रोव्हिजन लिहून दिली होती. त्या कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन ही होती की ब्रिटिश पार्लमेंटनी केलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार असणार भारतीयांना, असणार आहे ना. मग जर असणार आहे तर मग ते बदल करण्याकरता पण तर लेजिस्लेचर लागेल ना तुम्हाला.
कळते आहे का, नाही लागणार का? आज जसं एक्झाम्पल घेऊ की देशामध्ये आज जे काही कायदे आहेत लागू, त्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा असेल, जसं लास्ट टाईम ट्रान्सपोर्टिंग ॲक्ट झालेला होता, ज्या ट्रान्सपोर्टिंग ॲक्टनी काय केलं की तुमचे ठीक आहे हेल्मेट किंवा सीट बेल्ट तर हे सक्तीचे केले, या व्यतिरिक्त ते जर तुम्ही पाळले नाही, जर ते नियमांना पाळलं गेलं नाही तर ती जी तुमच्यावर जो हे होतं पेनल्टी 5 पट वाढवली गेली, 5 पट वाढवली गेली. अथवा जर तुम्हाला माहीत असेल मागच्या वर्षी सरकारने एक कायदा केला होता, मी जनरल कायदा कसा असतो ना ते तुम्हाला थोडं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी सरकारने एक कायदा केला होता की जर हिट अँड रन केस झाली आणि जर तो ड्रायव्हर पडून गेला उसको सीधा अंदर, हा कायदा झाला होता माहिती आहे का तुम्हाला? मग पूर्ण देशभरामध्ये ट्रक चालकांनी पार तमाशा करून ठेवलेला होता की ऐसे कैसे हम तो भाग के रहेंगे, झालाय ना असं. तर तो जनरल कायदा आहे. पण मुद्दा असा आहे की जर असे कायदे झाले तर हे कायदे केले कोणी? संसदेने. पण त्यावेळेस संसद होती का अस्तित्वात? अरे नाही, संविधान तर तयार होऊ द्या. संविधान तयार होऊन जेव्हा लागू राहील तेव्हा आपली पहिली संसद येणार आहे. आपल्या देशाची पहिली संसद 1952ला येणार. ठीक आहे, अजून वेळ आहे त्या गोष्टीला. पण मुद्दा असा आहे की मग 1947 पासनं तर 1952 पर्यंत जर देशासाठी कायदा करायचा असेल तर तो कायदा करणार कोण? तर संविधान सभेवर 2 प्रमुख कार्य सोपवले गेले की बाबा तुम्हालाच देशाचा मुख्य संविधान तयार करायचा आहे जो लॉंग टर्म चालेल. आणि दुसरी गोष्ट, आत्ता टेम्पररी जेवढेही कायदे करण्याची गरज पडली तर कायदे करण्याचा अधिकार सुद्धा संविधान सभेलाच. तर बघायला गेलं तर स्वातंत्र्यानंतरची पहिली संसद कोण ठरते? तर आपली संविधान सभाच ठरते. समजलं का हा मुद्दा? स्वातंत्र्यानंतर भारताची पहिली संसद हे संविधान सभा, जे 1947 पासून तर 1952 पर्यंत कार्यरत असणार आहे याच्याकरिता कायदे करण्याकरिता. ऑफकोर्स 1952ला फर्स्ट लोकसभेचे इलेक्शन्स होतील, राज्यसभेचे इलेक्शन्स होतील आणि त्यानंतर मग लोकसभा राज्यसभा मिळून संसदेची निर्मिती 1952 पासून म्हणजे संसद कार्यरत राहील. पण तोपर्यंत कायदे कोण करेल? तर संविधान सभा. तर असे 2 प्रमुख कार्य संविधान सभेवर सोपवले. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, जसं आज आपण धरलं लोकसभा, कारण की जेव्हाही आपण संसद म्हणतो तर लोकसभेचं थोडं वजन वाढतं. आज आपण धरलं लोकसभा, तर लोकसभेचं कामकाज चालवण्याकरिता सुद्धा तुम्हाला एक स्पीकर लागतो ना रे. त्याला आपण त्या गृहाचा सभापती म्हणतो, अध्यक्ष नाही म्हणायचं ना. मी जेव्हा लोकसभा म्हणणार ना, मी जेव्हा लोकसभेबद्दल बोलेल तर कधी पण तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या यायला पाहिजे की अच्छा आपण लोकसभेच्या सभापतीबद्दल बोलतो आहे. आणि जर मी राज्यसभा हा शब्द काढला तर तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की ओके राज्यसभेचे स्पीकर म्हणजे कोण? तर राज्यसभेचे स्पीकर म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष. या बाबी आपण नंतर पण बघणार. आज लोकसभेचं काम करण्याकरिता आपल्याला जो स्पीकर लागतो त्याला आपण सभापती म्हणतो. मग इकडे आपण म्हणतोय की आपल्या देशाची संविधान, आपल्या देशाची पहिली कायदे मंडळ होती, तर याचा सुद्धा सभापती लागेल ना, स्पीकर लागणार आहे ना. मग प्रश्न हा निर्माण होतो की या पहिल्या लेजिस्लेचरचे सभापती कोण होते? जे संविधान सभेचे अध्यक्ष होते तेच या पहिल्या कायदे मंडळाचे सभापती होते का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. इथे हेच तर शिकण्यासारखं आहे, बाकी तर सगळं नॉर्मल आहे. लक्षात घ्या. पकडून चला की आज संविधान सभा भरली आणि संविधानावर चर्चा करायची आहे, तर त्या गृहामध्ये एक स्पीकर बसणार आणि स्पीकर कोण बसेल? जो संविधान सभेचा अध्यक्ष आहे. कोण होते अध्यक्ष? कोण होते? नाही, संविधान सभा BR आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभा संविधान तयार करणार अध्यक्ष डॉक्टर ते स्पीकर म्हणून काम करतील आणि सदस्यांना बोलण्याचा चान्स देतील. पण पकडून चला की आज संविधान सभा भरली आहे आणि संविधानावर चर्चा चालू आहे, तर स्पीकर हे बनतील. पण जर दुसऱ्या दिवशी संविधान सभा तर भरली पण आज मात्र देशासाठी कायदे करण्याची वेळ आली, कायदे करण्याची गरज पडली, तर मग त्या दिवशी पण ते अध्यक्षस्थानावर डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते का? तर नाही. लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभेचे स्पीकर म्हणजे लोकसभेचे सभापती हे होते GV मालवणकर. जे पदावर आले होते 17 नोव्हेंबर आय थिंक 1947. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की 17 नोव्हेंबर 1947 पासनं संविधान सभेने कायदे मंडळासारखे काम करायला सुरुवात केली. आणि संविधान सभा जेव्हा संविधान तयार करण्याचं काम करायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्षस्थानावर राहायचे.
काय डाऊट कुणाला? क्लिअर? ठीक आहे. तुम्हाला यावर प्रश्न बनलेला आहे की आपल्या देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभेचे स्पीकर कोण होऊन गेलेले आहेत. ते ठीक आहे, जी बी मालवणकर तर आहेत, पण खूपदा कन्फ्युजन हे असते की संविधान सभेने फक्त संविधानच तयार केलं आहे का? असं नाही राहू शकत ना. 1952पर्यंत जर काही बॉडीज अस्तित्वात नव्हती आपल्या देशासाठी कायदे करण्याकरिता, तर आपल्याला कुणाला ना कुणाला तर अधिकार द्यावा लागेल ना. तर आपण संविधान सभेलाच तो अधिकार दिलेला की बाबा जर देशासाठी कायदा करण्याची वेळ आली, सामान्य कायदे, जनरल लॉज, तर संविधान सभाच ते कायदा करेल. फक्त रोल कुठे बदलायचा? संविधान सभेचं काम करायची तेव्हा राजेंद्र प्रसाद, संविधान सभा जेव्हा कायदे निर्माण करण्याचं काम करायची ॲज अ लेजिस्लेचर तेव्हा मग जी व्ही माळवणकर. ठीक आहे, डन. चला पुढे जाऊ. प्रदीर्घ मेहनत करून फायनली आपल्या देशाचा संविधान हा 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत तयार होऊन गेलेला. सगळे प्रोव्हिजन्स रेडी होते आणि ऑलमोस्ट संविधान सभेचा ऑफिशियल मीटिंगचा पकडून चला की हे जवळपास लास्ट जेपर्यंत आपण आलेलो होतो आता की चला आता संविधान तयार झालेलं आहे. आता संविधान तयार झाला तर मग आपल्याला त्याला लागूसुद्धा करावं लागेल. पण लागू करावं लागेल तर संविधान सभेच्या मॅक्झिमम सदस्यांचं हे मत होतं की आपण तसाही एवढा वेळ आता थांबलो आहेत, म्हणजे 1946 पासून तर 1949 पर्यंत आलेलो, आपण फक्त अजून 2 महिने थांबूया आणि संविधान भारताचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनला आपण 2 महिन्यानंतर भारतामध्ये लागू करू, देशामध्ये लागू करू. तर हे 2 महिन्यानंतर भारताचं संविधान भारतामध्ये लागू करण्यामागचं कारण समजून घ्या. मुद्दा बघा काय आहे. या तारखेपर्यंत देशाचा संविधान परिपूर्ण तयार झालेला होता आणि याच तारखेला आपण आपला संविधान जो आहे तो स्वीकारला, त्याला स्वीकृत केलं की आम्ही हा भारताचं संविधान स्वीकारून राहिलेलो. जर तुम्ही तुमच्या प्रिएम्बलमध्ये नीट नजर घातली ना तर खाली बघा काय लाईन्स लिहिले आहेत. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. तारीख जी आहे प्रिएम्बलमध्ये ती तारीख ही आहे, लक्षात घ्या. कारण की या तारखेला आपण संविधान स्वीकारलं आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पण लक्षात घ्या की त्याला आपण फक्त स्वीकारलं, आपण त्याला लागू नाही केलं आहे. आपण संविधानाला लागू 2 महिन्यानंतर केलं आणि 2 महिन्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 इथे तो इम्प्लिमेंट होतो. ही स्वीकृत करण्याची तारीख आहे, ही लागू करण्याची तारीख आहे. तर हे असे 2-2 तारखा का, म्हणजे आपण त्याला याच तारखेला लागू का नाही केलं? कारण की गरज तर खूप होती रे, प्रचंड होती संविधानाची गरज. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं, जवळपास 3 वर्ष होत चाललेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचा परमनंट असा लॉ लागू करणे हे तर आपल्यासाठी आवश्यक आहे ना. कारण की खूप गोंधळ होता देशामध्ये, प्रचंड गोंधळ होता. जसं एक्झाम्पल घेऊ, आपल्याला फटाफट देशाचा संविधान लागू करून नागरिकांना नागरिकत्व द्यायचं होतं, सिटिझनशिप द्यायचं होतं आणि हे खूप गरजेचं होतं. आणि त्यावेळेस किती गोंधळ राहू शकतो. म्हणजे आपल्या देशामध्ये असे भरपूरशी लोक ती होती ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे, त्यांना नागरिकत्व द्याल का तुम्ही? द्याल का ना? अच्छा, नागरिकत्वाचं महत्त्व समजते का आधी? तर तुम्हाला मागच्या वेळेस विचारलं होतं, बाबा तुम्ही नागपूरचे नागरिक आहात का? तर हो म्हणा, हो म्हणत होते ना. आपण फक्त आपल्या देशाचे नागरिक आहोत. आपल्या देशामध्ये सिंगल सिटिझनशिप प्रोसेस चालते. आपण नागपूरचे किंवा महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. पण जर तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहात, एक्झाम्पलसाठी 1 मिनिटासाठी तुमचं नागरिकत्व काढून टाकतो मी, जर तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत तर तुमच्या हातामध्ये काय अधिकार आहेत? काहीच अधिकार नाही. नो राईट्स. तुम्हाला ना नागरी अधिकार आहेत, तुम्हाला ना राजकीय अधिकार आहेत, तुम्हाला ना सामाजिक अधिकार आहेत, ना तुम्हाला आर्थिक अधिकार आहेत. काही अधिकार नाही आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की फ्रीडम ऑफ स्पीच तुमचा राईट आहे, तो अधिकार काढून घेतला जाईल. का? तुम्ही नागरिक नाही आहात ना. असं वाटते का कोणीतरी चिनी माणूस भारतामध्ये येतोय आणि मस्त आपल्या देशाबद्दल, त्यांच्या देशाबद्दल मस्त भाषण देतोय, आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते एन्जॉय करतोय? देऊ आपण त्याला? यासाठी नाही देणार कारण की तो व्यक्ती भारताचा नागरिक नाही.
असं होणार का की कुठलं रशियन गोव्यामध्ये फिरायला आले होते 6 महिने आणि नेमकं गोव्याच्या विधानसभेचे इलेक्शन्स तेव्हाच आले, तर ते रशियन म्हणतात चला यार आपणही वोट टाकून येऊ? होईल असं? का नाही होणार? नागरिक नाही आहेत म्हणून. पण तुम्ही जर देशाचे नागरिक आहात तर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्हाला समानतेचा स्वातंत्र्याचा सगळा अधिकार आहे, तुम्हाला धार्मिक अधिकार आहे, तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक अधिकार देशाचं संविधान देतो. का? कारण की तुम्ही नागरिक आहात. तुमचं नागरिकत्व 1 मिनिटासाठी काढून टाका. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल चालन, पॅन कार्ड नसेल चालन, पण तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक नाही, तो माणूस बॉस त्याचं जीवन हे इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. आणि आहेत बरं का जगामध्ये असे लोक आहेत. जसं लास्ट टाईम म्यानमारमध्ये एक प्रॉब्लेम झालेली होती. म्यानमारची एक कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, काय नाव त्यांचं? रोहिंगे मे बी. तर जेव्हा म्यानमारमध्ये 2014ला जवळपास सत्ता बदलली तर त्यांनी त्या कम्युनिटीला हाकलून लावलं. म्हटलं की तुम्ही या देशाचे नाही आमचे आणि तुम्ही बिलकुल राहायचं नाही. ते इमिग्रेट होऊन तिथे आलेले होते, मायग्रेटेड होते. ते आले कुठनं? बांगलादेशमधनं. वो वहाँ पे सेटल डाऊन हो गए. म्यानमारवाल्यांनी पळून टाकलं एवढ्या कम्युनिटीला. तर जाणार कुठे बिचारे? आपल्या देशामध्ये, म्हणजे त्यांच्या देशामध्ये परत जायला बांगलादेशकडे निघाले. बांगलादेशी म्हणतात ए गरीबो बघू या से इधर नाही आने का. तर त्यांना बांगलादेशमध्ये पण नाही येऊ दिलं. मग आता कुठं जायचं? तर भारत एक आहे बाबा, आसरा देऊ शकते. भारताकडे आले तर आपल्या देशाच्या सरकारने पण आधी नाकारलं की बिलकुल इकडे यायचं नाही, चला निघला. विचार करा, आता ती कम्युनिटी ज्या देशाची, कुठल्याच देशाची नागरिक नाही आहे, तर त्यांना तर फक्त रहवास करण्याचा सुद्धा अधिकार नाही रे, बाकी ते अधिकार तर जाऊच द्या. कळते आहे का? नागरिकत्व हा खूप महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे. पण त्यावेळेस विचार करा की देशाचा नागरिक कोण हे कसं ठरवायचं रे? देशामध्ये असे भरपूर मुस्लिम कम्युनिटीचे लोक होते ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, त्यांना नागरिकत्व द्यायचं का? आपण नाही देणार. देशामध्ये असे भरपूरसे ब्रिटिशर्स होते. म्हणजे तुम्हाला काय वाटते, 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं तर बरोबर रात्रीच्या 12 वाजताची त्यांनी फ्लाईट पकडून सगळे ब्रिटिशर्स गेले का त्यांच्या गावाला? नाही ना, वेळ लागेल ना त्यांनाही जायला. तर भरपूरसे ब्रिटिशर्स आहेत ना भारतामध्ये. तर लॉर्ड माउंटबॅटन स्वतः आपल्या बायकोसोबत 2 वर्ष इथंच होता भारतामध्ये, ठाण मांडून 1949 पर्यंत. ही मंडळी गेली नव्हती. तर मग गेली नाही आहेत, भारतामध्ये रेसिडेंट म्हणून राहून राहिलेले, तर यांना नागरिकत्व द्यायचं का? प्रश्न हा पडतो ना. नाही देणार. पण मग कोण नेमकं देशाचा नागरिक असेल आणि कोण नसेल याबद्दल संविधानामध्ये तर प्रोसिजर टाकल्या असतील ना रे. आणि जर प्रोव्हिजन्स असतील तर मग नाही का फटाफट संविधान लागू करणे आवश्यक राहील. ठीक आहे, तरी पण आपण नाही केलं. आपण 2 महिने थांबलो. आपण 2 महिने थांबून 26 जानेवारी 1950ला तो संविधान लागू केला. का? तर या मागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. मला वाटते तुमच्या 7व्याच खंडामध्ये आणि टी कृष्णमाचारीचंच हे त्यांचं भाष्य होतं. तुम्हाला जेव्हा मोकाट राहील ना, तुम्हाला म्हणजे तुम्ही थोडेसे फ्री होऊन जाल, तर तेव्हा संविधान सभेचे जे डिबेट झालेले आहेत, मिळतात मार्केटमध्ये, कुठेही मिळतात, म्हणजे कुठेही जा चांगल्या याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल, ते घेऊन घ्या. तर तुम्हाला कळेल की नेमकं संविधान सभेचं काम कसं चाललं. मोठ्या मोठ्या पुस्तकं आहेत रे, 700-700 पेजेसच्या. त्याला घेऊन मी शिकवू शकत नाही ना, तर झालं मग तर 1-2 वर्ष फक्त पॉलिटिक्स शिकायचं, इंडियन पॉलिटी. तर तिथे तुम्हाला बऱ्यापैकी समजेल की काम कसं चाललं आहे, कोणी काय मत मांडलेलं आहे. तर कृष्णमाचारी यांनीच हे मत मांडलं होतं की 20 वर्षाआधी आपल्या देशासाठी एक खूप ऐतिहासिक क्षण आलेला होता की ज्यावेळेस भारत या देशाने पहिल्यांदा पारतंत्र्यामध्ये राहून सुद्धा देशाचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता. 26 जानेवारी 1930. आठवलं का? ठीक आहे, येस. 1929 लाहोर सेशनमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी टोटल इंडिपेंडन्सची मागणी केलेली होती. गांधीजींची नाराजगी, आणि त्यानंतर 26 जानेवारी 1930ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ऐतिहासिक क्षण होता ना तो ऐतिहासिक क्षण मिस न व्हावा म्हणून, आणि त्याला नेहमी स्मरणार्थ राहू द्यावं म्हणून आपण 2 महिने थांबलो. आणि 2 महिने थांबून 26 जानेवारीला आपण 1950ला आपल्या देशाचं संविधान लागू केला. क्लिअर? त्याच्या मागचं कारण काय होतं? ठीक आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण जरी 26 जानेवारीला लागू केला असेल, 26 नोव्हेंबरला आपण तो एक्सेप्ट केलेला, पण लक्षात घ्यावं, आपण संविधानाच्या काही आर्टिकल्स 26 नोव्हेंबरलाच लागू केल्या होत्या, म्हणजे 2 महिने आधीच. खूप सरळ हिशोब. घरी पूजा आहे, तुम्ही सकाळपासून कामाला लागले, प्रचंड भूक लागली, तुम्ही आईकडे गेले, आई भूक लागली, आता मला खायला दे. आई म्हणते गप, आधी पंडितजी खातील, त्यानंतर तू खायचं, पूजा होऊ दे. अच्छा, वाजले किती आता? 11. आणि पंडितजी किती वाजता जेवतील? 12च्या आधी जेवतात, पण एक्झाम्पल 2 वाजता जेवतील. तर अरे बापरे, 3 तास अजून थांबायचं आहे का? तर मग एक काम कर, ॲटलिस्ट एक काम कर,
एक काम कर, 2 लाडू खाऊन घे, कसं मग ॲडजस्ट कर, बाकी 2 वाजता नंतर जेवशील. समजलं का एक्झाम्पल? सेम असं झालं. ज्याची खूप जास्त अत्यंत गरज होती त्या आर्टिकल्स आपण इथेच लावल्या, बाकीच्यांना राखून ठेवल्या. का? ऐतिहासिक क्षण पूर्ण करायचा आपल्याला. 26 जानेवारी 1930ला जे झालं होतं, काही आर्टिकल्स, जवळपास 15 आर्टिकल्स होत्या, त्या आर्टिकल्सला आपण 26 नोव्हेंबरलाच लागू केलेल्या. बाकी संपूर्ण संविधान आपण 26 जानेवारी 1950ला लागू केला. लक्षात घ्यावं, देशाच्या संविधानामध्ये जेवढ्या 395 कलमा होत्या, त्या 395 कलमामध्ये काही टेम्पररी आर्टिकल्स होत्या. जशी 394 एक टेम्पररी आर्टिकल होती, आणि 394च ही कलम ही अधिकार देते संविधान सभेला की संविधान जरी 26 जानेवारीला लागू असला किंवा लागू होत असला तरी पण संविधानाच्या काही महत्त्वपूर्ण आर्टिकल्स आपण 26 नोव्हेंबरलाच लागू करू, अशी प्रोव्हिजन आर्टिकल 394 मध्ये होती. तर कोणकोणते आर्टिकल्स लागू झाल्या होत्या या तारखेला 26 नोव्हेंबरला, ते जरा नोट डाऊन करून घेऊया. तर लिहा, असं लिहा आधी. तर कलम 394 नुसार, आर्टिकल 394 नुसार काही तरतुदी, प्रोव्हिजन्स, सव्वीस नोव्हेंबरलाच लागू झाल्या. आर्टिकल 394 नुसार काही प्रोव्हिजन 26 नोव्हेंबरलाच लागू झालेल्या. आणि मग तुम्हाला आर्टिकल्स नंबर लिहून देतो आहे, कोणकोणते आर्टिकल्स लागू झाले. लिहा, 5, 6, 7, 8, 9, 5, 2, 6, 7, 8, 5, 6, 7, 8, 9 या 5 आर्टिकल लिहिल्या. देन आर्टिकल 60, आर्टिकल 324, 324, आर्टिकल 366, 366, 366, आर्टिकल 367, 367, आर्टिकल 379, 379, आर्टिकल 380, 380, आर्टिकल 388, 388, आर्टिकल 391, 391, 392, 393. जसं यात तुम्हाला काही एक्झाम्पलमध्ये सांगितलं की आधी जे तुम्ही आधीचे 5 आर्टिकल्स लिहिले आहेत ना, 5, 6, 7, 8, 9, या 5ही आर्टिकल कशाबद्दलचे आहेत? सिटिझनशिप, भारतीय नागरिकांना नागरिकत्व देण्याबद्दलच्या ते आर्टिकल्स आहेत. आपल्याला त्यानंतर बाकी शिकायचे आहेतच. आर्टिकल 60 राष्ट्रपतीची प्रोव्हिजन आहे. आर्टिकल 324 लिहिलं आहे, इलेक्शन कमिशन आहे. कळते आहे? तर काय वाटते तुम्हाला, या इलेक्शन कमिशनला वगैरे कधी म्हणजे आरामात लागू करायचं का? अरे या सगळ्या बाबी महत्त्वाच्या होत्या ना. जसं तुम्हाला सांगितलं की नागरिकत्वाला घेऊन किती प्रॉब्लेम्स होत्या. तर नागरिकत्वाच्या तरतुदी, मला सांगा, तुम्ही रिपब्लिक जेव्हा व्हाल 26 जानेवारीला, ॲटलिस्ट त्या दिवशी तर तुम्ही तुमच्या देशाचे नागरिक व्हायला पाहिजे, तोपर्यंत नाही व्हायला पाहिजे. आणि जर व्हायला पाहिजे तर ती प्रोव्हिजन आधी नाही का लागू करणे आवश्यक राहील. म्हणून आपण या ज्या महत्त्वाच्या आर्टिकल्स होत्या त्यांना आपण आधीच लागू केल्या 26 नोव्हेंबरला. बाकी पूर्ण रिमेनिंग कॉन्स्टिट्यूशन लागू झाला 2 महिन्यानंतर 26 जानेवारीला. क्लिअर? ज्या दिवशी आपण आपला संविधान एक्सेप्ट केला म्हणजे 26 नोव्हेंबर 1949, या दिवशी संविधान सभेमध्ये एकूण 284 मेंबर्स प्रेझेंट होते. ,284 सदस्य या तारखेला उपस्थित ठीक आहे. या व्यतिरिक्त जेव्हा संविधान लागू झाला तेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये एकूण किती आर्टिकल्स, किती पार्ट आणि किती शेड्यूल, परिशिष्ट लिहू शकता मराठीमध्ये आर्टिकल्सला. पार्ट म्हणजे किती भाग होते आणि शेड्यूल म्हणजे किती, नाही परिशिष्ट याला लिहा. शेड्यूल म्हणजे परिशिष्ट, परिशिष्ट
असंच काहीतरी. आर्टिकल्सला तुम्ही कलमा लिहा मराठीमध्ये. तर जेव्हा देशाचा संविधान लागू झाला तेव्हा देशाच्या संविधानामध्ये किती कलमा, किती पार्ट आणि किती शेड्यूल्स होते आणि आता किती आहेत त्याला बघणे आवश्यक. संविधान लागू झाला तेव्हा देशाच्या संविधानामध्ये टोटल 395 आर्टिकल्स होते. संपूर्ण संविधान 22 भागामध्ये विभागला गेला होता आणि टोटल 8 शेड्यूल आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचे दिसतात. मी एक एक मुद्दा जरा समजून घेतो आहे. मग आज तुम्हाला सांगितलं की पार्ट्स काय आहेत. पार्ट्स म्हणजे संविधानाचे चॅप्टर्स. लक्षात घ्या, सगळे आर्टिकल्स कोणत्या ना कोणत्या पार्ट्सचे भाग आहेत, म्हणजे एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. जसं एक्झाम्पल घेऊ, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नंबर 1 ज्याचं टायटल आहे स्टेट, राज्य, हा पहिला पार्ट झाला. 22 भागातनं हा पहिला भाग. त्या पहिल्या पार्टमध्ये किती आर्टिकल्स आहेत तर 4 आर्टिकल्स, 1 2 3 4. देन इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नंबर 2 त्याला टायटल आहे सिटिझनशिप, आणि सिटिझनशिपच्या नावाने कोणते आर्टिकल्स तिथे नमूद आहेत तर आर्टिकल 5 ते 11, 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. देन पार्ट नंबर 3 फंडामेंटल राईट, आर्टिकल 12 ते 35. देन पार्ट नंबर 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, आर्टिकल 36 to 51. कळते आहे का? अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आपल्याला आर्टिकल्स दिसत आहेत. खूपदा कन्फ्युजन असते की हे काय आहे, मग परिशिष्ट काय आहे. सिंपल भाषेत सांगतो, ज्या बाबी संविधानाच्या कोणत्या भागात अथवा कोणत्या कलमामध्ये खूप असे स्पष्ट नाही आहेत त्याला स्पष्ट करण्याकरिता आपण सप्लिमेंट्स लावल्या, पुरवण्या म्हणतो ना आपण, आणि त्या पुरवण्यामध्ये आपण त्याची डिटेल माहिती जी आहे ती नमूद करून ठेवलेली, आणि ते आहे सगळे डिटेल माहिती शेड्यूलमध्ये. जसं एक्झाम्पल घेऊ, आपण आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सनुसार नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत त्या नॉर्थ ईस्टच्या स्टेट्ससाठी आपण स्पेशल प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. खूप जास्त स्पेशल प्रोव्हिजन्स, आणि काही प्रॉब्लेम नाही आहे ते स्पेशल प्रोव्हिजन करण्याकरता. जसं मी सरळ सांगतो, आसाम या व्यतिरिक्त त्रिपुरा हे जे स्टेट्स आहेत, हे स्टेट्स आणि या स्टेटमधले काही डिस्ट्रिक्ट हे एवढे सोव्हेरियन होऊन जातात, एवढी स्वायत्त होऊन जातात की तिकडे भारताच्या पार्लमेंटनी केलेले कायदेसुद्धा डायरेक्ट तिथे लागू नाही होत. एवढं त्यांना स्पेशल प्रिव्हिलेजेस आहे. तुम्हाला काय वाटते, स्पेशलच्या नावाने फक्त जम्मू काश्मीरच एक स्पेशल स्टेट होता? 10 राज्य आहेत, 10 राज्य ज्यांना स्पेशल स्टेटचा दर्जा आहे. एवढाच फरक वेगळा की जम्मू काश्मीरला जरा थोडं वेगळं होतं, म्हणजे आपल्या भारताचं संविधान त्यांना लागू होत नव्हतं, त्यांचं संविधान वेगळं होतं, ते आपण नंतर शिकणारच. नॉर्थ ईस्टमध्ये असे भरपूरशा बाबी आहेत ना, ज्या राज्य आहेत, प्रदेश आहेत की जिथे पार्लमेंटचे कायदेसुद्धा सरळ लागू नाही होत. तिथला राज्यपाल ठरवेल हा कायदा लागू करायचा आहे का, वाटते तर करेल, अथवा त्याला वाटते नाही लागू नाही व्हायला पाहिजे रिजेक्ट करेल, किंवा त्याला वाटते काही बदल करून लागू व्हायला पाहिजे तर तो तसा करेल. कळते, आपण डायरेक्ट लागू नाही होणार. आज जर भारत सरकारने संसदेमध्ये कायदा केला तर नागपूर महाराष्ट्रामध्ये जसच्या तसा लागू होईल, पण तिकडे लागू नाही होणार. कळते. मग ते कोणते राज्य आहेत आणि त्यांना आपण काय विशेष तरतुदी करून ठेवलेल्या तर ते तुम्हाला मिळणार आहे शेड्यूल नंबर 5 आणि शेड्यूल नंबर 6 मध्ये. या 2 शेड्यूलमध्ये तुम्हाला, त्याला आपण म्हणतो अनुसूचित प्रदेश, त्याला आपण म्हणतो शेड्यूल्ड एरिया, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण शेड्यूल्ड अँड ट्राईब एरिया असं सुद्धा म्हणतो. शेड्यूल्ड अँड ट्राईबसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण जो शेड्यूल आहे तो 6 नंबरचा शेड्यूल आहे. आता जर तुम्हाला माहीत असेल की मागच्या काही दिवस कशाला भरपूरशा महिन्यापासनं लद्दाखचे एक रहिवासी आहेत सोनम वांगचुक, ज्यांचं उपोषण सुरू होतं. ऐकलंय नाव? हां. त्या माणसाने एवढ्या सामाजिक सेवा केलेल्या आहेत ना ज्याला काही सोय नाही आहे. एवढं की त्या माणसाच्या आधारावर एक पिक्चरसुद्धा बनली होती, राजकुमार हिरानींनी बनवलेली, जी खूप प्रसिद्ध पिक्चर आहे. 3 Idiots बघितला? 3 Idiotsमध्ये ज्यांनी आमिर खानने ज्याचा रोल केला आहे ना ते आहे सोनम वांगचुक. त्यांनी कुठे नोकरी न करता इंजिनिअरिंग राहून त्यांनी जे केलं आहे लद्दाखमध्ये ते खूप एक्स्ट्राऑर्डिनरी, जबरदस्त, आणि अशा खूप सामाजिक सेवा त्यांनी केलेल्या. पण
भारत सरकार समोर त्यांची एक मागणी होती आणि मागणी काही वेगळे नाही आहे. भारत सरकारने जे प्रॉमिस दिले होते की आम्ही लद्दाखला काय देणार तेच त्यांनी मागणी केलेली. तेच अनुसूचित प्रदेशाबद्दलच बोलतोय मी, शेड्यूल नंबर 6 बद्दल बोलतोय. तर त्यासाठी ते उपोषणाला बसले. हळूहळू क्राऊड, नो डाऊट त्यांचे खूप फॉलोअर्स आहेत, ते जमा झाले. थोडं हिंसा झाली तिथे सरकारच्या विरोधामध्ये, BJPचं कार्यालय जाळलं गेलं. आता त्यामध्ये त्या माणसाची काही चुकी नाही, लोक हिंसक झाले म्हणजे ते एवढ्या महिन्यापासून बसले आहेत उपोषणाला. अरे 3-4 महिने त्यांचं उपोषण चाललं ना, खूप लंब चाललं, मधामध्ये तुटलं, मधामध्ये पुन्हा चाललं. त्यांचे हाल बेहाल झाले होते, त्यांचे बघून गेल तुम्ही पिक्चर्स कसे झाले होते ते सोनम वांगचुक. आणि जेव्हा BJPचं तिथे कार्यालय जाळलं गेलं लद्दाखचं, त्यानंतर सरकार फुल ॲक्शन मोडमध्ये, सरळ सोनम वांगचुकला अरेस्ट केलं गेलं, तुरुंगात टाकलं गेलं आणि काय काय एलिगेशन्स लावले गेले. चीनसोबत या माणसाचे संबंध आहेत, पाकिस्तानसोबत हा कॉन्टॅक्टमध्ये आहे, फॉरेन फंडिंग येत आहे, टेररिस्ट आहे, देशद्रोही म्हणून आत्मन टाकला आहे. आणि लढत कशाला आहे ते शेड्यूल नंबर 6 हे लद्दाखमध्ये पण आम्हाला स्पेशल प्रोव्हिजन पाहिजे यासाठी. ज्या मागणीत काही चुकीचं नाही आहे बॉस. ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया मला बिलकुल अधिकार आहे मागण्या करण्याचा आणि मी करू शकतो. आणि सरकारने जर प्रॉमिसेस दिले आहे तर ते पाळणे त्यांचं काम होतं, पण चालू आहे, सब हो जाएगा ठीक. या सगळ्या गोष्टी हळूहळू होऊन जाईल. पण आज देश सोनम वांगचुकसोबत उभा राहणे खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या, आज जे चुकीचं दिसतंय आहे त्याच्या विरोधात आपण उभे राहिलो नाही तर ते चुकीचं कधीही आपल्या वर येऊ शकते. म्हणून जेव्हा चुकीचं दिसते त्याला तिथेच टोकणे हे खूप गरजेची गोष्ट होऊन जाते. चला या डिस्कशनला आपण नंतर घेणारच आहोत, डोंट वरी. तर आत्ता आपल्याला हे जे शेड्यूल पुरवलं तर शेड्यूल काय तुम्हाला फुल डिटेलमध्ये माहिती शेड्यूलमध्ये मिळेल. जसं एक्झाम्पल घेऊ, आपल्या देशाच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 343 जे लँग्वेजला घेऊन आहे, कच्ची मच्छी तरतूद आहे की आपण एक ऑफिशियल लँग्वेज म्हणून एक देवनागरी हिंदीला आपण करूया. ती कधी लागू झाली नाही, ती गोष्ट वेगळी. पण तरीही जसं एक साधं एक्झाम्पल सांगतो. आता UPSCचे एक्झाम्समध्ये आपल्याला इंग्लिशच्या व्यतिरिक्त आणि हिंदीच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लँग्वेजेसला महत्त्व देणे गरजेचं पडेल ना. आता मला सांगा की टिपिकल जर कुठला महाराष्ट्राचा पोरगा राहिला रे, टिपिकल तुमच्याच बॅचमन सांगितलं होतं ना मागे, मी पुण्याला होतो तर काय किस्सा घडला होता, माझा मित्र परस्या ज्याला नाही आहेत, हिंदी नाही आहेत आणि त्याला UPSC द्यायचं आहे आणि पकडून चला त्याचं जर इंग्लिश एक अच्छा आहे तर मग तो कुठल्या लँग्वेजमधनं देणार. अरे त्याला पण काही चान्स मिळायला पाहिजे ना बॉस, तो नागरिक आहे तर त्याला अधिकार मिळायला पाहिजे. तर आपल्या देशामध्ये किती भाषा बोलल्या जातात? 800च्या जवळपास एवढ्या भाषा बोलल्या जातात. बोली भाषा आपल्या देशामध्ये 800च्या जवळपास आहेत, 7 समथिंग काहीतरी आहेत, ते 765च्या आसपास. पण आपण त्यापैकी त्या भाषा ज्या बऱ्यापैकी मेजॉरिटीमध्ये बोलल्या जातात त्याला आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जागा दिली आहे की या ऑथराईज लँग्वेज आहेत. आणि अशा किती ऑथराईज लँग्वेज आपण ठेवलेल्या आहेत तर त्या ठेवल्या आहेत 22. आता या 22मध्ये पुन्हा एक लक्षात घ्या, तुम्ही त्यापैकी बहुतांश भाषा ऐकल्यासुद्धा नाही आहे. बोडो असं ऐकलं, मैथाली, संथाडी, डोगरी, ह्या अखेरच्या 4 भाषा ज्या ॲड करण्यात आलेल्या. तर ऑफकोर्स काही ना काही कम्युनिटी या भाषा बोलतात. तर मला सांगा की डोगरी भाषा बोलणारा व्यक्ती जर त्याला हिंदी येत नाही किंवा इंग्लिश येत नाही आणि त्याला UPSCची एक्झाम द्यायची आहे तर त्याला काहीतरी पाहिजे की नाही प्रोव्हिजन. तर आपण 22 भाषा ठेवलेल्या आहेत. तर त्या 22 भाषेची यादी तुम्हाला कुठे मिळणार आहेत? 8व्या शेड्यूलमध्ये. 8व्या शेड्यूलमध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल. क्लिअर? ठीक आहे, शेड्यूल समजलं काय आहे, डिटेल माहिती तुम्हाला शेड्यूलमध्ये बघायला मिळेल. ऑनलाईन क्लिअर आहे रे. तर जेव्हा देशाचं संविधान लागू होतो तेव्हा देशामध्ये एवढे आर्टिकल, तेवढे पार्ट्स आणि एवढे शेड्यूल्स दिसतात. आज आपण जर आपल्या देशाच्या संविधानाला बघितलं तर आज संविधानामध्ये किती आर्टिकल्स, पार्ट्स अँड शेड्यूल दिसतील? आज भारतीय संविधानामध्ये 465 प्लस 465 पेक्षा अधिक आर्टिकल्स आहेत. या व्यतिरिक्त देशाच्या संविधानामध्ये आज 25 भाग आहेत. या व्यतिरिक्त आज देशाच्या संविधानामध्ये 12 शेड्यूल आहेत. ठीक आहे, तुम्हाला इथे एक लिस्ट देऊनच देतो, नंतर तुमच्या कामात येणार. बघूनच घेऊ की 22वरनं 25 वाढले तर हे नवीन पार्ट कोणते ॲड झालेले आणि 8वरनं 12 शेड्यूलपर्यंत आलं तर हे नव्याने 4 शेड्यूल कोणते ॲड झालेले, त्याला जरा त्याची नोंद घेऊनच घेऊ.
लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये आधी 22 शेड्यूल होते. त्यामध्ये 1956ला एक अमेंडमेंट झाली, 7th नंबरची अमेंडमेंट, एक घटनादुरुस्ती झाली. आणि त्या 7th अमेंडमेंटनी राज्यघटनेचा एक भागच काढून टाकला, त्याला रिवोक करून टाकलं. आणि तो भाग होता पार्ट नंबर 7. 7वी घटनादुरुस्ती 1956. या घटनादुरुस्तीने 22 भागापैकी एक भाग रिपील केला, काढून टाकला. तर काढून टाकला म्हणजे आता भागाची संख्या किती झाली 22 वरनं? ऑफकोर्स 21, राईट. तर आत्ता पार्ट्स राहिले 21. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला खूप कॉमनली फसवलं जाऊ शकते. प्रश्न तर असे बनवू शकतात की देशाचं संविधान लागू झाला त्यावेळेस देशामध्ये 22 भाग होते, आज देशामध्ये भागांची संख्या 25 झाली, तर मागच्या 75 वर्षामध्ये किती भाग इन्क्लूड झाले? तुम्ही म्हणाल हे काय प्रश्न दिला? 22 होते, 25 झाले, 3 झाले ॲड. हेच उत्तर द्याल ना, कळते आहे. पण 3 नाही, 4 पार्ट्स ॲड झालेले. आता इथे एक रिपील झाला म्हणजे संख्या तर कमी झाली आहे ना, 21 झाली आहे. नव्याने 4 ॲड झालेले आहेत. त्या 4मध्ये पुढे 1976ला एक खूप महत्त्वपूर्ण अमेंडमेंट झाली होती, 42nd अमेंडमेंट. आणि त्या 42nd अमेंडमेंटनी 2 पार्ट्स नव्याने ॲड केले इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. एक पार्ट नंबर 4A आणि दुसरं पार्ट नंबर 14A. 4A आणि 14A. 4A डील करते फंडामेंटल ड्युटीशी, मूलभूत कर्तव्य. 4A फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य. आणि 14A जो आहे ते डील करते तुमच्या ट्रिब्युनल्स. त्याला मराठीमध्ये लिहा लवाद समित्या. ट्रिब्युनल्स, लवाद समित्या. ट्रिब्युनल्स काय असतात ते नंतर बघू, ठीक आहे. हां, मग मूळ संविधानामध्ये 22, एक रिपील झाला, 21 झाले होते. 42व्या घटनादुरुस्तीत 2 ॲड केले म्हणजे आता संख्या झाली आहे 23. त्यानंतर पुढे 1993, 94, 93 लिहून घ्या. मधला वर्ष यासाठी लिहून देतोय, कन्फ्यूज नाही व्हायचं. हे जे आपण अमेंडमेंट बघून राहिलो ना, यासाठी अमेंडमेंट मांडलं गेलं होतं 1992ला. अमेंडमेंट झाला 1993ला, कायदा लागू झाला 1994ला, जे काही आपण बघणार आहोत. म्हणून मी मधलं वर्ष लिहून दिलेलं आहे. काही पुस्तकामध्ये 93 आहे, काहीमध्ये 94 आहे, काहीमध्ये 92 सुद्धा दिसणार. अमेंडमेंट नंबर होती 74th. चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती. पार्ट ॲड झाला 9A. आणि 9A डील करतं कॉर्पोरेशन, नगरपंचायत. ठीक आहे. आणि 2011, 2013 असेल, 2011 97th अमेंडमेंट. पार्ट ॲड झाला 9B. आणि हा पार्ट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था. सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ठीक आहे, डन. त्यानुसार करून घेऊ कॅल्क्युलेट. 22 होते, एक रिपील झाला, 21 झाले.
42वी घटना दुरुस्ती 4A14 ॲड झालेले, संख्या झाली 23. 74वी घटना दुरुस्ती 9A ॲड झालेला, संख्या झाली 24. आणि 97th अमेंडमेंटनी 9B ॲड केलेला, सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. यावरनं भाग 22 वरनं 25 पर्यंत आलेले. ठीक आहे, एकदम याला डोक्यामध्ये फिट करून ठेवा, कारण की खूपदा काय होऊन जातं ना की आर्टिकल्सवर एवढे प्रश्न विचारणे कठीण होऊन जाईल आयोगाला, पण पार्ट्सवर तर बिलकुल सिक्वेन्सली विचारलं जाऊ शकते की बाबा खालीलपैकी कोणत्या भागाला ॲड केलं गेलं. आणि ऑफकोर्स तुम्हाला नंबर थोडी देतील, आयोग मूर्ख थोडी आहे, तो तुम्हाला साधारणतः हे देऊ शकते की कोणत्या भागाला नावानुसार त्याला सिक्वेन्समध्ये लावा, असे प्रश्न बनवू शकतात. ठीक आहे, ए आणि बी यासाठी नाव दिले गेले आहेत कारण की कुठेही खिचडी होऊ नये. जसं एक्झाम्पल घेऊ, आज जर आपण मूळ संविधानाची प्रत काढली, इथे नाही आहे, मी तुम्हाला मूळ संविधानाची प्रत ठेवून दिली, ते मूळ संविधानाची प्रत जर आपण बघितली तर तुम्हाला संविधानामध्ये आजही तुम्ही बघाल पार्ट्स ओके 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 ओके, तर अखेरचा नंबर जो भेटणार आहे तो मिळणार आहे 22. तुम्ही जर कलमा शोधल्या तर तुम्हाला अखेरची कलम मिळणार आहे 395, पण मी तर म्हणतो की 465 प्लस कलम आहेत, मग अखेरचा नंबर 395 कसा मिळेल? भाग तर 25 झाले, पण अखेरचा पार्ट 22 का? 22 यासाठी कारण की आपण पार्ट्स ॲड करत असताना 23 नंबर 24 नंबर असा ॲड नाही केला. आपण बघा काय केलं आहे, मधात टाकला आहे. 4 नंतर 4A झाला ॲडजस्ट, 14 नंतर 14A कळते आहे का? जसं 9 हा पार्ट डील करते पंचायत राज, 9 ओनली, 9 ओनली, 9 पंचायत राज, 9A नगरपंचायत, 9B सहकारी संस्था. उद्या चालून आपल्याला अजून काही अमेंडमेंट करायची तर आपण 9C सुद्धा करू शकतो किंवा 10A सुद्धा करू शकतो किंवा 11A सुद्धा करू शकतो, आपण कुठेही ॲडजस्ट करू शकतो. पण खिचडी नको म्हणून आपण नंतरहून नंबर्स ॲड नाही करत, आपण त्याला मधामध्ये जे आहे ते नोट करतो. समज? ठीक आहे, चला हे तर झाले आपल्या पार्ट्सची गोष्ट. आणि शेड्यूल बघूनच घेऊ. 4 शेड्यूल्स ॲड झालेले आणि ते प्रॉपर नंबरनुसार असले 9, 10, 11, इथे प्रॉब्लेम नाही आहे. 9, 8 नंतर 9वं शेड्यूल जे ॲड झालं आहे भारतीय संविधानामध्ये, त्याला असं लिहून ठेवा, विविध कायद्यांची माहिती. विविध कायद्यांची माहिती ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा, कचरापेटी. बिंदास लिहू शकता कचरापेटी, विविध कायद्यांची माहिती. का म्हणतोय माहिती आहे कचरापेटी? या पार्टमध्ये आज 282 कायदे आहेत, 282 ॲक्ट्स, 282 कायदे. सरकार कायदे करते, डस्टबिनमध्ये टाकते. मला सांगा, डस्टबिनमध्ये टाकलेलं तुम्ही हात टाकाल का त्याच्यात? नाही टाकाल ना? हां, त्याला नीट लक्षात घ्या, लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये मागच्या 75 वर्षापासनं जर संविधानाअंतर्गत इन्स्टिट्यूट्समध्ये आपण जर भांडणं बघितले, संविधानिक इन्स्टिट्यूटमध्ये म्हणतोय आम्ही, तर 2 इन्स्टिट्यूटमध्ये प्रचंड भांडणं आहेत, प्रचंड म्हणजे प्रचंड भांडणं आहेत. एक आपल्या देशाचं लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ म्हणजे संसद, आणि दुसरं आपल्या देशातलं ज्युडिशरी म्हणजे सुप्रीम कोर्ट. कळते आहे? दोघांमध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड भांडणं आहेत. मी तुम्हाला हे सांगतो, एकदाच्या सासू सुना शांतीने राहून घेतील, पण देशाची सरकार आणि सुप्रीम कोर्ट हे शांतीने नाही राहू शकत, नाही राहू शकत. त्याचं कारण आहे, त्याचं खूप महत्त्वपूर्ण कारण आहे, त्याला समजूनच घेऊ. चला पुढे पण आपण खूपदा चर्चा करू, पण समजून घ्या, पहिल्यांदा ऐकून राहिले तुम्ही असं काही. आपल्या देशासाठी सर्वोच्च काय, सुप्रीम कोर्ट की संसद? तर बघायला गेलं कोणीच नाही. या दोघांपैकी सर्वोच्च काय? संविधान. संविधानापेक्षा सर्वोच्च दुसरं तिसरं काहीच नाही. पण या संविधानाने खूप महत्त्वपूर्ण ज्याला म्हणणार की अधिकार या 2 इन्स्टिट्यूशनला घेऊन ठेवले. 2 इन्स्टिट्यूशनला बघा काय, एक साधे एक्झाम्पल सांगतो. मी यांना म्हणतो की बेटा आजपासनं प्रयासची चाबी तुझ्या हातात देतो आहे, तुला आजपासनं प्रयास बिलकुल सांभाळायचा आहे. कोणती चेअर कुठे राहील, काय राहील, कसं राहील, कोण कुठल्या वेळेस काय क्लास घेणार, जसं फॉर्मेट होता आपल्या क्लासचा तशानुसार तुला करायचं आहे. हा अधिकार सर्व दिला. तर आता विचार करा की यांच्या हातामध्ये किती परीक्षेचा अधिकार मिळाला. पण सेम टाईम मी यांनाही एक अधिकार दिला की बेटा स्नेहाकडे लक्ष द्यायचं की ज्या फॉर्मेटमध्ये सांगितलं गेलं आहे त्याच फॉर्मेटनी ती काम करत आहे की नाही.
फॉर्मॅट जर चुकीचा असेल तर तुला पूर्ण अधिकार आहे तिच्या कामाला चेंज करणे. कळते आहे का? समजून राहिलं? असं संविधानाने या दोन्ही बॉडीला खूप प्रिशियस अधिकार दिले आहेत. जसं देशासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेचा, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आर्टिकल 368 नुसार संसदेचाच. संसदेच्या शिवाय देशाच्या संविधानामध्ये कोणी बदल नाही करू शकत, कोणीच बदल नाही करू शकत. सर्व एकदम ॲब्सोल्यूट राईट आहे त्यांना की तुम्ही करा, तुम्हाला वाटते की बदल करायचा आहे तर तुम्ही बदल करू शकता. पण सेम टाइम संविधान सुप्रीम कोर्टला अधिकार देते की संसदेने अमेंडमेंट जर केले आहे, संसदेने जर काही बदल केले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, जर ते घटनेच्या विरोधी असतील तर त्याला रोखण्याचं काम तुमचं आहे. कळते आहे? तर याला घेऊन संसदेने आत्तापर्यंत किती कायदे केले असणार. लक्षात घ्या, वादविवादाचा सगळ्यात मोठा मुद्दा सांगतोय आपले मूलभूत अधिकार. हा वादविवादाचा खूप मोठा मुद्दा. जसं एक्झाम्पल घेऊ, आज पकडून झाला की सरकारने काही चुकीचं केलं आणि चुकीच्या मुद्द्यावर तुम्ही मस्तपैकी ट्विट करून राहिले, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर काहीतरी पोस्ट सरकारच्या विरोधामध्ये चालवून राहिलेले. तर हे तुमचे ट्विट किंवा पोस्टर्स हे चालवणे हे तुमच्या अधिकारामध्ये येतं का? फ्रीडम ऑफ स्पीच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य. तुम्हाला काय वाटते? आपल्याला आर्टिकल 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य आहे म्हणजे तिकडे मंचावर जाऊन स्पीकरच्या समोर भाषण देण्याचा अधिकार का फक्त? अरे नाही रे, भाषणाचा अधिकार, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे आपले मते व्यक्त करण्याचा अधिकार. की तुम्हाला काय वाटते तुम्ही बिलकुल तुमच्या विचारांना स्प्रेड करू शकता, पण ते विचार हे चुकीचे नसावे. जसं आता ते यूपीचे एक ॲडव्होकेट आहेत मिश्रा म्हणून, मिश्रा की शुक्ला आहेत. तर शुक्ला साहेबांनी डॉक्टर आंबेडकरांवर घाण 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 शब्दामध्ये प्रचंड काहीतरी बोलले, प्रचंड भयानक बोलले. कौन था आंबेडकर, क्या है उसकी औकात, है ना, वो बनाएगा संविधान, उसको समजता था संविधान क्या है, या भाषेमध्ये बोलला. आता त्यांच्यावर जेव्हा एफ आय टाकले तो म्हणते की धिस इज माय फ्रीडम ऑफ स्पीच, मी माझे विचार व्यक्त करू शकतो. तुम्हाला मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लिमिटेशनमध्ये. असं थोडी आहे की तुम्ही कुणालाही टीका करणार, असं थोडी करू शकता, नाही करू शकत. ठीक आहे, ॲडव्होकेट आहेत त्यांना तेवढं समजायला पाहिजे की त्याचे किती अधिकार आहेत आणि काय आहेत. एनिवेज, मुद्दा हा आहे की तुम्हाला तुमचे मते कुठल्याही पद्धतीने पसरवण्याचा अधिकार आहे. पण जर सरकार म्हणेल हे इन पोट्टो का ना सब ड्रामा बंद कर देते, यांच्या इंटरनेट, यांचे फेसबुक, यांचे ट्विटर, यांची इंस्टाग्राम आजपासनं बंद, आजपासनं हॅक झालं बंद. आता सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे, सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे, सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, सरकारने करून टाकला. पण मग काय, तुमच्या अधिकारावर तर गदा आली. मग अशा अधिकाराच्या गदेवर काय, सुप्रीम कोर्ट में जाणे का? सिद्धा सुप्रीम कोर्ट पहिल्या मिनिटात सरकारचे कान ओढले, म्हणजे कलम 19 लेकरांचं फ्रीडम ऑफ स्पीच कशी काढू शकता, कायदा रद्द. कळते आहे? दोघांमध्ये भांडणं. संविधान सांभाळणे याची रिस्पॉन्सिबिलिटी सुप्रीम कोर्टची आहे, त्याला इंटरप्रेट करणे याची रिस्पॉन्सिबिलिटी सुप्रीम कोर्टची आहे, संसदेची नाही आहे. संसद फक्त कायदा करू शकते, संसद अमेंडमेंट करू शकते. पण संसदेने केलेले कायदे जर राज्यघटनेच्या विरोधात असतील तर त्या विरोधाच्या मुद्द्यांना एका झटक्यामध्ये द पॉवर ऑफ ज्युडिकल रिव्ह्यूच्या आधारावर सुप्रीम कोर्ट रद्द करून टाकेल, सरळ रद्द करून टाकेल. तर संसदेचं सगळे पावस तिथे ढुस होऊन जातात. म्हणून संसदेने मस्त एक कचरा पेटी तयार करून ठेवली आहे आणि ती कचरा पेटी आहे 9th नंबरची. याला नंतरही खूप चांगल्याने सांगणार. आणि संसद काय करते, एक नियम आहेत 9व्या शेड्यूलला घेऊन. संसदेने जर कोणताही कायदा केला आणि जर त्या कायद्याला करून त्यांनी 9व्या शेड्यूलमध्ये जागा दिली, म्हणजे 9व्या शेड्यूलमध्ये त्याला जर ॲड केलं तर सुप्रीम कोर्टचे अधिकार 9th शेड्यूलपर्यंत पोहोचत नाही. सुप्रीम कोर्टचे इथे हँडिकॅप करून ठेवला आहे संसदेने सुप्रीम कोर्टला, की जर त्यांनी कायदा केला आणि कायदा करून त्यांनी 9th शेड्यूलमध्ये तो कायदा टाकला तर सुप्रीम कोर्टचे अधिकार त्या 9th शेड्यूलच्या कायद्यामध्ये जात नाही, तर सुप्रीम कोर्ट तिथे लक्षच नाही घालू शकत. कळते आहे का? म्हणून आपण काय म्हटलं, कचरापेटी. जिथे वाटते संसदेला इथे सुप्रीम कोर्ट गडबड करू शकते रे, कायदा करो डालो कचरापेटी में. म्हणून त्या आधारावर 282 कायदे दिसतात कचरापेटीमध्ये. कळलं, समजलं कचरापेटी क्या आहे? ठीक आहे, या 9th शेड्यूलला घेऊन आपण नंतरही बोलणार आहोत. ठीक, देन नेक्स्ट टाका 10th शेड्यूल. नॉमिनेट नाही होते बेटा, ते नॉमिनेट बघा. आपल्या देशामध्ये 25 हायकोर्ट्स आहेत. त्या 25 हायकोर्ट्सचे जे चीफ जस्टिस आहेत ते सुप्रीम कोर्टमध्ये येतात, पण ते सिनियरिटीच्या आधारावर येतात. त्यासाठी प्रोसिजर आपल्याला पुढे नंतर शिकायचं आहे. देशाची सरकार त्यांना नॉमिनेट नाही करू शकत, देशाची सरकार त्यांना अपॉइंट नाही करू शकत, सुप्रीम कोर्ट स्वतः अपॉइंट करणार.
एक कॉलेजियन सिस्टम असतं, त्या कॉलेजियन सिस्टममध्ये एक चीफ जस्टिस असतात, त्या व्यतिरिक्त त्यांच्याच एवढे 4 सिनियर जजेस असतात, असं 5 लोकांचं कॉलेजियन सिस्टम असेल. ते बघतील आता आज सुप्रीम कोर्टमध्ये किती जस्टिस आहेत माहिती आहे कोणाला? एनीवन? एक चीफ जस्टिस आणि अदर 34 जजेस आहेत. कडून चला की आता पुढच्या महिन्यात जसे गवई साहेब रिटायर होऊन राहिले, तर 34ची एक जागा जाईल तर 33 होईल, तर एक अपॉइंट करावं लागेल ना. तर अपॉइंट करावं लागेल तर तो व्यक्ती कोण असेल हे कोण ठरवेल? सुप्रीम कोर्ट स्वतः ठरवेल. त्याचे कॉलेजियन सिस्टम आहे, एक चीफ जस्टिस 4 जजेस. ते बघतील की बाकी आता हायकोर्टमधला कुठला व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये काम करण्याच्या लायकीचा आहे, ते त्यांना जे काही वाटेल की हा व्यक्ती करू शकते, तर मग ते कॉलेजियम त्या व्यक्तीला नॉमिनेट करेल राष्ट्रपती समोर की या व्यक्तीचं तुम्ही अपॉइंटमेंट करा, आणि राष्ट्रपती एक आदेश काढून त्या व्यक्तीला अपॉइंट करतील. सरकार आपली मनमर्जी नाही चालू शकत. एवढं प्रिशियस आणि एवढं त्याला आपण म्हणू शकतो ना की खास अधिकार सुप्रीम कोर्टला लाभलेले आहेत. एवढे खास अधिकार आहेत. राष्ट्रपती सरकार स्वतःच्या मर्जीने जजेस अपॉइंट करू शकत नाही. आणि हे जेवढे काही येतात ना, जसे आता गवई हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, तर हे कुठल्या आधारावर आले? सिनियरिटी. यांचं रिटायरमेंट एज काय? 65. मग त्या 65 वर्षामध्ये या 34 पैकी जो व्यक्ती सिनियर राहणार तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया. क्लिअर? या आधारावर हे सगळं चालतं. आपण सुप्रीम कोर्टमध्ये बघणारच. ठीक आहे. 10th शेड्यूल टाका, अँटी डिफेक्शन ॲक्ट, पक्षांतर बंदीचा कायदा. (1951) फर्स्ट अमेंडमेंट, पहिलीच घटनादुरुस्ती. 9th शेड्यूलमध्ये 9th शेड्यूल जो ॲड केला तो पहिलीच घटनादुरुस्ती होती 1951. आणि पक्षांतर बंदीचा कायदा 52nd अमेंडमेंट 1985. अँटी डिफेक्शन ॲक्ट 1985. समजून घ्यायला काय आहे, हा प्रकार काय आहे. आज आपल्या देशामध्ये किती अमेंडमेंट झालेल्या? कुणाला काय आयडिया? 113. ओके. आता रिसेंटली जो नंबर आहे, या सगळ्याच्या सगळ्या अमेंडमेंट आपण पॉझिटिव्हलीच घेऊ शकतो अशातली गोष्ट नाही आहे. भरपूरदा अमेंडमेंट करत असताना सरकारने बदमाशी केलेल्या, मॅक्झिमम बदमाशी इंदिरा गांधीच्या सरकारच्या वेळेस झालेल्या, बिनधास्तपणे. आपल्याला नंतर या सगळ्या बाबी बघायच्या आहेत. पण बहुतांश म्हणण्यापेक्षा काही जे अमेंडमेंट्स होत्या, अमेंडमेंट समजतं ना सगळ्यांना? अमेंडमेंट्स म्हणजे आपल्याला राज्यघटनेमध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती बदल करायचा असेल तर त्याला जी प्रोसिजर लागते त्याला आपण अमेंडमेंट म्हणतो. प्रोसिजरला आपण उद्या शिकणार आहोत की हे प्रोसिजर काय असते. आता आर्टिकल 368 नुसार पार्लमेंटला हा अधिकार प्राप्त होतो की ते अमेंडमेंट करतील. पण अमेंडमेंट करतील तर तुम्हाला म्हणतोय की सगळ्याच अमेंडमेंट पॉझिटिव्ह वे किंवा पॉझिटिव्ह अप्रोचनी समोर ठेवून केलं गेलं अशातली गोष्ट नाही आहे. भरपूरशा बदमाशी झाली, पण काही खूपच आपण त्याला स्वागत करू शकतो असे ते अमेंडमेंट सरकारने सुद्धा केले आहे. तर तसंच राजीव गांधी सरकारने केलेली खूप चांगली अमेंडमेंट जी आपण म्हणतोय 10th शेड्यूलमध्ये ॲड झालेला अँटी डिफेक्शन लॉ. बघा मुद्दा काय, एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. बोला, लोकसभेमध्ये एकूण जागा किती? 3. त्या 543 पैकी मॅजिकल नंबर कोणता? आता मॅजिकल नंबर समजून घ्या. मॅजिकल नंबर आपण कशाला म्हणतो? मॅजिकल नंबर म्हणजे मेजॉरिटीचा नंबर. कुठल्या पक्षाची सरकार बनेल हे कसं ठरेल? तर ते तर आपल्याला यानुसार ठरेल की या 543 टोटल नंबर्सपैकी कोणत्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. आणि आपण जेव्हा बहुमत काढतो तर बहुमत कुठल्या आधारावर काढतो? टोटल नंबर ऑफ सीट्स हाफ प्लस 1, म्हणजे 543च्या अर्धे प्लस 1 ॲड करून जे काही नंबर निघेल त्याला आपण मेजॉरिटी म्हणणार. मेजॉरिटी समजून राहिलं ना? जसं आता बिलकुल इकडे थंडी सुरू होत आहे, आता ऑक्टोबर लागलाच आहे, तुमची दिवाळी आता याच महिन्यामध्ये आहे, दिवाळी झाली, तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यानंतर इकडे एकदा का आले तर आपण 15 नोव्हेंबरला 4 दिवसाच्या पिकनिकला जाणार. ठीक आहे. मग 4 दिवसाच्या पिकनिकला जात असताना तुम्हाला चिखलदरा जायचं आहे की पचमढी जायचं आहे हे ठरवण्याकरिता मी तुमच्यासमोर प्रस्ताव मांडला की सांगा रे बाळा कुठे जायचं आहे? तर पचमढीमध्ये. पकडून चला की क्लासरूममध्ये 40 पोरं बसले आहेत, तर 40 पोरांपैकी किती पोरांनी ॲटलिस्ट होकार द्यावा पचमढीसाठी? तर आपण पचमढीला जाऊ शकतो. हाफ प्लस 1 म्हणजे 40चे अर्धे 20 आणि 1 म्हणजे 21, म्हणजे हे झाली ना मेजॉरिटी.
हे मेजॉरिटी झाली, याला आपण मेजॉरिटी म्हणणार, तर त्या आधारावर आपण पचमढीला जाणार. तुम्ही म्हणाल चिखलदरा जाऊ, वाटते तिकडे जाऊ, सातारा, कास पठार, अजून कुठे तुम्ही नॉमिनेट करू शकता मला नावं, आपण त्यावर बोलू. इकडे या, जाऊ नका म्हणजे आत्ताच नका जाऊ, वापस या जरा, ठीक आहे. आणि इकडे बघा, या 543च्या मेजॉरिटीला आपण काढायला गेलेलो, तर हा +1 जो नंबर निघतो तो निघतो 273. ठीक आहे. 543च्या हा +1 273, हा झाला मॅजिकल नंबर. ज्या पार्टीला एवढे नंबर्स मिळाले आहेत त्या पार्टीची सरकार निश्चित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता एक्झाम्पलसाठी घेऊ, एक्झाम्पलसाठी 2029ला इलेक्शन्स आहेत एक्झाम्पलसाठी, आणि एक्झाम्पलकरिता पकडून चाला की या इलेक्शनमध्ये 2च पक्ष आहेत, BJP आणि काँग्रेस. एक्झाम्पलसाठी आपल्या देशामध्ये तसं मल्टीपार्टी सिस्टम आहे बरं का, आणि मल्टीपार्टी सिस्टम असल्याकारणाने ढेर पक्ष आपल्या देशामध्ये दिसणार. पक्ष स्थापनेच्या मागे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. तुम्हाला वाटते तुमचं पक्ष स्थापन करायचं आहे, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथे एक्झाम्पलसाठी आपण जर 2च पक्ष हे केले, कन्सिडर केले, आणि 500 ज्या काही निवडणुका झालेल्या, ज्याकरिता 273 ज्यांना मिळेल ते आपली सरकार बनवू शकतील. तर एक्झाम्पल पकडून चला की BJPनी 275 सीट्स जिंकल्या आणि उरल्या आता 268 समथिंग, राईट. 268 जागा पकडून चला काँग्रेसने जिंकल्या. तर आता इथे सांगण्याची काही वेगळं एक्सप्लेन करण्याची गरज आहे की सरकार कोणाची बनणार? BJPची. मॅजिकल नंबर BJPला आहे, ठीक आहे. पण जोपर्यंत हा 10th शेड्यूल नव्हता, हा कायदा नव्हता, तोपर्यंत बदमाशी बघा कशी करायची राजकीय व्यक्ती. आता इकडे खूप काही फरक नाही आहे. इकडे जर काँग्रेसनी BJPच्या 5-7 सदस्यांना जे निवडून आलेले आहेत त्यांना जर पैसे ठुसले आणि पैसे ठुसून त्यांना म्हटलं, अरे आमच्या पक्षामध्ये या, काय आहे BJPमध्ये, आम्ही तुम्हाला मंत्रीपद देणार ना, कॅबिनेट मिनिस्ट्रीचं पद देणार, पैसे घ्या, मिनिस्ट्री घ्या, और क्या चाहिए लाईफ में, बस. चुकून जर 5 मेंबर जरी फोडले, काँग्रेसनी 5 जरी फोडले आणि 5ला फोडून जर त्यांनी काँग्रेसमध्ये आलं आणि 5च्या 5नी घोषणा केली की आम्ही आज BJPच्या सदस्यपदाचा राजीनामा देतो आहे आणि आम्ही काँग्रेसचे सदस्य होत आहेत, आम्ही काँग्रेस पार्टी जॉईन करून आलो, जर असं झालं रे, इथे सांगा अभी ये लोग जो सपने देख रहे थे अगले 5 साल के, पूरा नाही बदलणार का? 5 जर इकडे आले तर आता यांची जागा होणार 273 आणि हे नाही का 270वर सीमित जाऊन हे मायनॉरिटीजमध्ये जातील आणि हे मेजॉरिटीमध्ये जातील. बरोबर आहे, असं होईल ना. असेच धंदे व्हायचे देशामध्ये 1985 पर्यंत. 85-86चं काहीतरी अमेंडमेंट असेल. त्या सगळ्या, अच्छा हे करप्शन नाही का एक प्रकारचं? अरे किती मोठं करप्शन आहे, पण वाईट करप्शन. कोई कुछ बोल नाही सकता ना, कारण की कायदेच नाही. जोपर्यंत कायदा नाही बोलतो तोपर्यंत त्याला काय, एथिकली पूर्ण रॉंग आहे, मॉरली पूर्ण रॉंग आहे, पण कायदा नाही तर आपण त्याला थांबवू शकत नाही. आणि तसंही राजकारणामध्ये मॉरलिटी कुठं राहते? एथिक्स थोडी चलता है पॉलिटिक्स में, बिलकुल नाही चलतं. त्याचा काही संबंध, एथिक्स आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही. तर तोपर्यंत जोपर्यंत हा अँटी डिफेक्शन लॉ नव्हता तोपर्यंत हे असे व्हायचे. आणि कायदा आणून आत्ता बघा पद्धत. आता जर असं झालं, जर कुठलाही मेंबर, या कायद्याला आपण नंतर खूप चांगल्याने शिकणार आहोत, जर कोणताही मेंबर कुठल्या पक्षाच्या तिकिटावरनं उभा होता आणि निवडून आला, तिकीट समजतं ना, पार्टी तिकीट देणार तेव्हाच तो व्यक्ती उभा राहू शकतो ना निवडणुकीमध्ये. जर कोणताही व्यक्ती अमुक अमुक पक्षाच्या नावावरनं, चिन्हावरनं, तिकिटावरनं निवडून आला आणि निवडून आल्यानंतर जर त्यांनी तो पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षाचं मेंबरशिप घेतलं तर तो ज्या जागेवर निवडून आला आहे ना, 10th शेड्यूलचा अँटी डिफेक्शन लॉ काय करतं, तो ज्या जागेवर निवडून आला ना ते सदस्यत्वच त्याचं रद्द होऊन जाते. जामवर कोणत्या पक्षात जायचा जात बस, सदस्य तू राहणार नाही. तो लोकसभेत निवडून आला होता, लोकसभेचं सदस्यत्व गायब. विधानसभेत निवडून आला असेल, विधानसभेचं सदस्यत्व गायब. कळते आहे? तर ॲटलिस्ट ती भीती तर आहे आता. बॉस तो माणूस तिथे निवड होण्याकरिताच तो मेहनत घेऊन आला ना, आणि त्याचं जर पदच रिक्त होत असेल तर मग काही अर्थ राहणार नाही. म्हणून बऱ्यापैकी आता राजकारण्यांवर आळा बसला आहे. आता राजकारणी सहसा जात नाही, जातात, पण आता कायद्यामधलाही मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. मधला मार्ग काय नंतर शिकत बसू. का बरं, तुमची शिवसेना फुटलीच ना, फुटली ना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटलीच ना, पण बघा फुटत असताना 1-2 फुटले का, ते चांगला गुच्छाच्या गुच्छा घेऊन गेले. बरोबर आहे ना. तर त्याच्या मागे पण काही नियम आहेत या कायद्याचे. काय नियम ते आपण नंतर शिकू, ठीक आहे. तर हे झालं तुमचं 10th शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉ. त्यानंतर 11th शेड्यूल होतं, म्हणजे आहे पंचायत राज.
टायटलच हे आहे हां, पंचायत राज. 1993 73rd अमेंडमेंट. त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज. जेव्हा आपण पंचायत राज म्हणतो तेव्हा आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीबद्दल बोलत असतो. हा भाग नंतर शिकणार आहोत आपण. 11व्या शेड्यूलमध्ये यांना जागा आहे आणि 12वा अखेरचा जो शेड्यूल आहे तो आहे नगरपंचायत. म्हणजे तुम्ही जे 9A टाकलं होतं ना, बस तेच आहे. वर्ष आपण मागे 1993 74th अमेंडमेंट. 12th शेड्यूल नगरपंचायतीवर. आणि आपण जेव्हा नगरपंचायत म्हणतो तेव्हा आपण महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्याबद्दल चर्चा करत असतो. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. विधानसभेचं हे जे कार्य चाललं आहे, ज्या कार्याच्या आधारावर फायनली 395 कलमासकट भारतात संविधान तयार झाला 24 नोव्हेंबर 1949ला. या संपूर्ण कार्याला टोटल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला. एवढ्या कालावधीमध्ये संविधान सभा, मला सांगा तुमची बॅच किती वर्षाची आहे, किती महिन्याची आहे? अच्छा, सुरुवात इथनं आहे का? की आपल्याला आपली बॅच किती महिन्याची आहे हेच नाही माहीत? फक्त 18 महिने, 1.5 वर्षाची बॅच आहे. अच्छा, आजच माहीत झालं का? अरे, आम्हाला सांगितलंच गेलं नव्हतं ॲडमिशनच्या वेळेस. असं आहे का काही? 1.5 वर्षाची बॅच आहे. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर दिवस काढले तर एका वर्षामध्ये 365 आणि पकडून चला की 6 महिन्यामध्ये 180 दिवस जर धरले एक्झाम्पल, तर 365 180 म्हणजे ते साधारणतः 465 आणि साधारणतः किती होत आहेत ते 540 545 जे काही आहे, किंवा 550 पकडा. तर 550 दिवसाची तुमची बॅच आहे. तर शेवड्यानं तुम्ही रोज येणार का? 550 दिवस तुम्ही राहणार क्लासमध्ये हजर नाही? याच्यात तर दसरा गेला, आता दिवाळी आहे, मग नंतर होळी तर नंतर येते, आधी अंगात येते. असे कित्येक सण आहेत आणि बाकी संडे बिंडे हे ते या गोष्टी वेगळ्याच. सांगण्याचं तात्पर्य हे की आपण रोज क्लास करणार का? नाही. तर मग संविधान सभेने संविधान तयार करण्याकरिता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी दिला आहे. तर यांनी काय रोज बैठका घेतली असतील का? ऑफकोर्स नाही. तर या संविधान सभेच्या या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या कालावधीमध्ये यांच्या बैठका जर काढल्या संविधान सभेच्या, तर त्या 166 बैठका भरल्या होत्या. 166 डेज दिवसांच्या या बैठका संविधान सभा. तेच आपण समितीचा विचार केला, ड्राफ्टिंग कमिटीच्या 141 बैठका, त्यात 114 दिवस चर्चा चालली. संविधान सभेच्या 166 डेजच्या बैठका, ड्राफ्टिंग कमिटीच्या 141 दिवसाच्या बैठका, ज्यात 114 दिवसात चर्चा चालली. संविधान सभेचे टोटल 11 सेशन्स झाले. लिहा फक्त, नंतर सांगतो काय आहेत 11 सेशन्स. सत्र म्हणतो त्याला मराठीत. 11 सत्र चालली आहेत. आणि आपल्या देशाचं संविधान तयार करण्याकरिता एकूण 60 देशांच्या संविधानाचा विचार केला गेला. क्लिअर? अच्छा, आता हे 11 सेशन्स, एक मिनिट.
ठीक आहे, ते फुल नोट्स नाही आहेत, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. तुमच्या नोट्समध्ये आहेत ना मात्र ह्या सगळ्या गोष्टी. हे 11 सेशन्स काय आहेत सांगतोय. आपल्या संविधानाची जी पहिली बैठक होती ती कोणत्या तारखेला सुरू झाली रे? 9 डिसेंबरला. ठीक आहे. आणि पकडून चाला की मग 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले. 13 डिसेंबरला आपण एक ठराव मांडलेला होता उद्दिष्टांचा. 22 जानेवारीला तो पास झालेला एक्झाम्पलसाठी. हे सगळं काम चाललं ना. तर आधीच आपण काय केलं की आपण ठरवलं की संविधान सभेचं पहिलं सेशन एक्झाम्पलसाठी 9 डिसेंबर 1946 ते 22 जानेवारी 1947च्या दरम्यान चालेल. आणि त्यामध्ये या दिवशी मीटिंग्स होतील. कळते? एकदा फर्स्ट सेशन संपलं तर मग संविधान सभा आराम करेल. कारण की संविधान सभेचा खास रोल नाही आहे ना. खास रोल कुणाचा आहे? ड्राफ्टिंग कमिटीचा. त्यांना दिवसरात्र काम करायचं आहे, त्यांना संविधान तयार करायचं आहे. पण संविधान सभा तर तेव्हा ॲक्शनमध्ये येणार नाही का जेव्हा ड्राफ्टिंग कमिटी मसुदा मांडेल, है ना. तर पहिलं सेशन्स या तारखेपासून या तारखेपर्यंत यात एवढ्या मीटिंग्स होतील. त्यानंतर दुसरं सेशन या तारखेपासून या तारखेपर्यंत राहील. तिसरं सेशन या तारखेपासून या तारखेपर्यंत राहील. अशा प्रकारे 11 सेशन चाललेले आहे. तुम्हाला मिळालेल्या नोट्समध्ये 11च्या 11 सेशन्स विथ डेट आहेत की या तारखेपासून या तारखेपर्यंत असे सेशन तुमचे चाललेले होते. तर यावर प्रश्न बनला आहे की संविधान सभेचे एकूण किती सेशन झालेले. ठीक, क्लिअर. इथे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपलं फिनिश होते. पण फिनिश करायच्या आधी आपण संविधान सभेवर झालेल्या टीकांबद्दल बोलून घेऊ. क्रिटिसाइज केलं गेलं आहे संविधान सभेला. काय क्रिटिसिझम आहे त्या क्रिटिसिझमला जरा समजून घेऊ. तर हेडिंग द्या संविधान सभावरील टीका. क्रिटिसिझम ऑन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. फर्स्ट पॉइंट टाका. संविधान सभा प्रातिनिधिक सभा नव्हती. प्रातिनिधिक सभा नव्हती. रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी नव्हती. आपण रिप्रेझेंटर कोणाला म्हणतो आधी ते समजून घ्या रे. देशाचे राष्ट्रपती तुमचे रिप्रेझेंटर आहेत की देशाचे प्रधानमंत्री आहेत? प्राईम मिनिस्टर. राष्ट्रपती नाही आहेत. देशाचे राष्ट्रपती हे जे काही पदावर आहेत ते डायरेक्ट निवडून गेले की देशाचे प्रधानमंत्री? प्रधानमंत्री. ॲज अ बघा, प्रधानमंत्री म्हणून आपण निवडून देत नाही, पण लोकसभेचे सदस्य म्हणून तर निवडून देतो ना आपण. आणि मग ते पुढे देशाचे प्रधानमंत्री होतील. तर लक्षात घ्या की जेव्हा जनता थेट निवडणूक करून आपला माणूस तिथे बसवतो तो राहणार आहे आपला रिप्रेझेंटर. जसं लोकसभेमध्ये नागपूर कॉन्स्टिट्युएन्सीचे रिप्रेझेंटर आहेत नितीन गडकरी, राईट. मग आता ही जी पहिली टीका झाली आहे याच्यावर की ही बॉडी जी आहे ती रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी नव्हती, तर ही टीका का? तर सिंपल वे आहे. हे निवडून आलेले सर्व सदस्य हे जनतेतर्फे निवडून आले होते का? नाही. हे विधानसभेच्या सदस्यांमार्फत अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले होते ना, म्हणून त्यांना जनतेचा डायरेक्ट प्रतिनिधी मानला जात नाही. हे पहिली टीका करण्यात येते की जनतेला अधिकार हवे होते आणि जनतेतर्फे आपले प्रतिनिधी पाठवणे आवश्यक होतं. अशा प्रकारची टीका पहिलीच झाली आहे संविधान सभेवर. ठीक आहे. जनतेतर्फे ही सदस्य निवडून आली नव्हती. ही पहिली टीका आहे. आणि दुसरी टीका केली जाते की ही बॉडी सॉव्हेरियन नव्हती, म्हणजे सार्वभौम नव्हती. ही टीका पूर्ण नाही आहे, म्हणजे बरोबर नाही आहे एकदम, पण समजत आहे. सार्वभौम नव्हती का म्हटलं जातं? सार्वभौमचं सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी मिनिंग सांगतोय. सार्वभौम सॉव्हेरियन म्हणजे अशी व्यक्ती अथवा अशी संस्था या संस्थेवर कुणाचंही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कुठलं काही कंट्रोल नाही आहे, त्याला आपण सार्वभौम म्हणतो. पण जर कंट्रोल असेल तर ते सार्वभौम नाही आहे. जसं एक्झाम्पल घेऊ, एक एक्झाम्पल, बाबांवर जर आईचा पूर्ण कंट्रोल असेल तर बाबा सार्वभौम झाले का? नाही झाले. अरे कारण कंट्रोल आहे ना आईचा. पण जर बाबांवर कुणाचाच कंट्रोल नाही आहे, बाबा आपल्या इच्छेनुसार कुठलाही निर्णय घेऊ शकतात, म्हणजे बाबा सार्वभौम आहेत. आपला देश, भारत सरकार
सार्वभौम आहे की नाही आहे? आहे. हे प्रिएम्बलमध्ये पहिला शब्द आहे, पहिला शब्द आहे. आणि सार्वभौम आहे म्हणजे का? कारण की आज ब्रिटिशांचं कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण आपल्या देशावर राहिलं आहे का? नाही ना. भारत सरकार आपल्या इच्छेनुसार कायदे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारत सरकार आणि आपला देश सार्वभौम आहे. कळते आहे? हिला म्हटलं जात आहे या बॉडीला की ही बॉडी सार्वभौम नव्हती. म्हणजे हिच्यावर कोणा ना कोणाचा कंट्रोल असेल तेव्हाच असं टीका केली जात आहे ना. तर नेमकी बघा टीका का केली जात आहे, हा पॉईंट एकदम बरोबर नाही आहे. काय म्हटलं गेलं आहे, फक्त एकच पॉईंट आहे. हे म्हटलं गेलं आहे की संविधान सभेच्या बैठका या ब्रिटिशर्स ठरवायचे या तारखेला व्हायचे, जे की बरोबर आहे, पण हे हाफ ट्रूथ आहे. आता हाफ ट्रूथ आहे म्हणजे काय? यांची अखेरची बैठक कोणत्या तारखेला झालेली होती? यांची अखेरची बैठक ऑफिशियली झाली होती, संविधान सभा ऑफिशियली अनऑफिशियली भेटली होती 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 यांची लास्ट मीटिंग. तर ती बैठक पण ब्रिटिशांनी ठरवली का? नाही. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली, तेव्हा इंग्रजांची सत्ता भारतामध्ये होती ना, त्या बैठका इंग्रजांनी ठरवल्या. इंग्रजांनी बैठका कुठपर्यंत ठरवल्या? 1947पर्यंत. पण त्यानंतर संविधान सभेने स्वतः ठरवलं की आम्ही कोणत्या तारखेला भेटू. तर जेवढे काही आधीचे 6-8 महिने ब्रिटिशांनी यांच्या बैठकांची तारीख निश्चित करून दिलेल्या, त्यामुळे संविधान सभावर ही टीका केली जाते की ही बॉडी सार्वभौम नव्हती, कारण की इंग्रज यांच्या बैठका निश्चित करून द्यायचे. क्लिअर? हा पॉईंट आहे टीकेचा. त्यानंतर तिसरा टीका टाका, त्याला आपण कालव्याप्त म्हणतो काहीतरी. क्रिटिसाइज केलं जाते की एवढा वेळ लागते का संविधान बनवायला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. एवढ्या कालावधीमध्ये तर एकाच पोरग अभ्यास करून ICSची एक्झाम पास करून टाकतं. जसं अमेरिकेचा विचार केला, अमेरिकेचं संविधान तयार करण्याकरता किती दिवस लागले होते? 4 महिने. 4 महिन्यात अमेरिकेचं संविधान तयार झाला. ठीक आहे. आपल्याला लागले किती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर कारण काय? अरे कारण काय म्हणजे ते त्यांचं संविधान 4 महिन्यामध्ये तयार झालं, तर त्यांच्या संविधानामध्ये कलमा किती आहेत? 7 ओनली. अख्खा अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगतो तुम्हाला कलमा किती आहे. जेव्हा तयार झाला तेव्हा 7 कलमा होत्या ओनली. आपले किती? 395. म्हणजे काय कंची घड्याचे होते का आपल्याला की 395 4 महिन्यामध्ये होतील, 3 महिन्यामध्ये होतील? कसं शक्य आहे? एवढ्या छोट्या छोट्या बारीक बारीक प्रोव्हिजन्सकडे लक्ष द्यायचं होतं की त्याला वेळ तर लागणार आहे, पण ही जी वेळ लागला आहे त्याला सुद्धा टीका केली गेली आहे की खूप जास्त वेळ संविधान सभेने घेतलेला. ठीक आहे, हे टीका आहे. त्यानंतर पुढची टीका आहे की काँग्रेसचंच वर्चस्व दिसते आपल्याला या संविधान सभेमध्ये. ही एक गंभीर टीका आहे. काँग्रेसचं वर्चस्व म्हणजे बघा कसं, अरे टोटल 296 जागांसाठी इलेक्शन झाल्या आणि त्यापैकी 208 एकट्या काँग्रेसनी जिंकल्या, तर मेजॉरिटी काँग्रेसची नाही आहे का? तर असं म्हटलं जाते की काँग्रेसनीच संविधान बनवला की काय, ही टीका केली जाते. काँग्रेसचं वर्चस्व. याचसोबत अजून एक टीका की संविधान सभेमध्ये वर्चस्व होतं. 80% हिंदू होते जवळपास. आता देशामध्ये संख्याच हिंदूंची जास्त आहे, तर ते तर तुम्हाला दिसणारच आहेत. आणि तिसरा पॉईंट, तिसरा नाही, नेक्स्ट 6th पॉईंट, वकिलांचे वर्चस्व होते. त्याबद्दल तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे. संविधान सभेमध्ये बसणाऱ्या सदस्यांपैकी जवळपास 2/3 लोक वकील होते. सब LLB बॅरिस्टर ॲडव्होकेटच्या पदव्या घेतलेल्या आहे. तर राजकारणी किंवा सामान्य लोकांची संख्या कमीच दिसते. असं नाही की राजकारणी नव्हते, होते राजकारणी, पण सामान्यांची संख्या कमी दिसते. वकीलच आता ते ठिकाण बरोबर नीट नाही आहे. आज आपण जर बघायला गेलं तर तुम्ही माझ्याकडे मार्केटमध्ये फिरले, बर्डी मार्केटमध्ये इकडे तिकडे फिरले, आणि तुम्ही जर लोकांना काढलं तर तुम्हाला संख्या कोणाची जास्त दिसणार आहे? इंजिनिअरिंगच्या पोरांची. ट्रेंड है ना, त्याच्यातच जास्त दिसते की नाही? तर ऑफकोर्स तो ट्रेंड आहे म्हणून त्यांची संख्या जास्त आहे. आता त्यावेळेस ट्रेंड एकच होता, बॅरिस्टर बनणं आहे.
तर त्यामुळे संख्यासुद्धा बॅरिस्टर लोकांचीच जास्त, वकिलांचीच जास्त, पण याला सुद्धा टीका केली जाते. ठीक आहे, तर हा टीकेचा भाग झाला जो संविधान सभेवर करण्यात आलेला. इथे आपलं मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन होतं, पण पूर्णच संपतं अशातली गोष्ट नाही आहे. त्या संविधानामध्ये ज्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, जे स्पेशलिटी आहे, जे स्पेशल फीचर्स आहेत, ते काय त्याला उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला योग्यरित्या बघायचं आहे. उद्याचं सेशन चुकूनही मिस करू नका. पहिली गोष्ट, तुम्ही कुठलं सेशन मिस नाही करू शकत, पण सांगतो आहे कारण की उद्याच्या सेशनमध्ये आपण एवढं काहीतरी शिकणार जे तुम्हाला नेहमी पुढच्या 3 महिन्यामध्ये कामात येणार आहे. नंतर सगळं डोक्यावरनं बाउन्सर जाईल बरं का, की पार्लमेंटरी सिस्टम कशी असते, इंग्लंडमधनं घेतली तर कशी घेतली, आणि प्रेसिडेन्शियल कन्फ्यूज राहिलं नंतर. त्यामुळे उद्याचं सेशन महत्त्वाचं राहील. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर असेल रे पणांनो. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की आता पॉलिटी सुरू झालं तर इकडे घडीकडे नजर गेली आणि 11 वाजलेले दिसले तर हिचक्या द्यायला लागू नका इथे, कारण की आपण वेळेनुसार पॉलिटिक्स संपवू नाही शकत. आपण टॉपिकनुसार संपवू शकतो, हिस्ट्री कुठेही संपवू शकतो, पण पॉलिटीला नाही संपवू शकत ना, जोपर्यंत ती कॉन्सेप्ट चालू आहे. तर वेळ होणारच आहे इकडे आता. ठीक आहे, तुमचं बॅच थोडी इकडे वाढेलच.